कन्हैया आणि बलराम दादा वसुदेव देवकीच्या सानिध्यामध्ये खूप आनंदाने जगू लागले. पण सज्जना हो, कन्हैया मथुरेमध्ये राहताना सर्व चित्त आणि कन्हैयाचा भाव मात्र गोकुळाकडे होता. कारण की वेळोवेळी एका एका क्षणाला कन्हैयाला गोकुळातल्या गवळणीचं स्मरण व्हायचं, त्या गोपालांचं स्मरण व्हायचं. कारण की देव गोकुळातून गेला मायबाप, परंतु ज्या वेळेला देव गोकुळातून दूर गेला ना, उदास झाले गोकुळ नगर. त्या गोकुळाची अवस्था अत्यंत उदास झाली. कारण की त्या गवळणीने कन्हैयावर खूप प्रेम केलेलं होतं. आपला सर्वस्व भाव त्या कन्हैयाला अर्पण केलेला होता. आणि मथुरेमध्ये कन्हैया भोजनासाठी बसले. आणि ज्या वेळेला समोर ताटामध्ये दह्याची वाटी दिसली का, त्यावेळेला कन्हैयाच्या डोळ्याला पाणी आलं. कारण की खूप जीव लावणाऱ्या गवळणी, जीवापाड प्रेम करणारे सर्व गोपाळ आमच्या कन्हैयाला सर्वांचं स्मरण झालं. आणि स्मरण झाल्याच्या नंतर कन्हैयाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. देवकी मैयाने विचारलं, कन्हैया का रडतो? त्यावेळेला कन्हैया काहीच बोलत नव्हते. पण तितक्यामध्ये उद्धवजी आले. आणि उद्धवजी कन्हैयाकडे बघू लागले. आणि उद्धवजी कन्हैयाला विचारतात, लाला कन्हैया, का तुझा चेहरा सुकलेला आहे? का रडतो रे कन्हैया? त्यावेळेला उद्धवजीला कन्हैया बोलू लागले, ओधो मोहे ब्रिज बिसरत नाही, ओधो मोहे ब्रिज बिसरत नाही. धन्य ते गोपी, धन्य ते गोपाल, धन्य ती यशोदा माई, धन्य ती यशोदा माई. उद्धवा, खरं सांगू का रे, मी का रडतो सांगतो. उद्धवा ऐक. माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण मला माझ्या गवळणीची, गोपाळांची, नंद बाबा आणि यशोदा मैयेची आठवण झाली बघ. आणि का होणार नाही? सर्वस्व भाव त्या कन्हैयाला गवळणीने, गोपाळांनी आणि सर्व या ठिकाणी गोकुळातील लोकांनी अर्पण केलेला होता. आणि खरं सांगतो सज्जना हो, जीवनामध्ये आपण प्रपंचासाठी रडतो, जीवनामध्ये आपल्या सुखासाठी रडतो. परंतु कधीतरी देवासाठी रडून बघा. कारण की ज्या दिवशी आपण देवासाठी रडाल ना, त्या परमात्म्याला एक दिवस तरी आपली दया येईल. आणि नक्की एक ना एक दिवस तो आपल्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी येईल. आणि म्हणून कन्हैया गवळणीसाठी रडतायत. काय भाग्यवान ते गोपाळ, काय ती भाग्यवान यशोदा मैया, काय भाग्यवान या ठिकाणी ते गोपाल आणि गवळणी आहेत की ज्यांची आठवण करून जगाचा मालक कन्हैया रडतो. आणि मग त्यावेळेला कन्हैयाच्या मनामध्ये विचार आला, उद्धवा, माझं एक काम कराल? एकदा वृंदावनामध्ये जा आणि माझे गोपाळ, गवळणी आणि यशोदा मैया आणि गाई वासर सुखी आहेत का बघा ना. आणि जाऊन माझ्या गवळणीला आणि सर्वांना निरोप सांगा की तुमचा लाला, तुमचा कन्हैया एक ना एक दिवस तरी तुम्हाला नक्की भेटण्यासाठी येईल. उद्धव म्हटला, अरे कन्हैया, मी एवढा ज्ञानी, मी एवढा विद्वान. कारण की उद्धवाला अभ्यासाचा गर्व होता. आणि माझ्यासारखा ज्ञानी माणूस ब्रजभूमीमध्ये, वृंदावनामध्ये जाऊन त्या अडाणी गोपाळ गवळणीला काय बोलणार? कन्हैया म्हटले, उद्धवा, पर्याय नाहीये, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही एवढा
निरोप घेऊन माझ्या गोपाळांना गवळणीला भेटून या आणि त्यांना सांगा, त्यांना धीर द्या की कन्हैया नक्की तुम्हाला भेटण्यासाठी परत येणार आहे. अशा वेळेला उद्धवजीला गर्व होता ज्ञानाचा, पण उद्धव निघाले. पण जाताना बोली केली, मी जास्त दिवस थांबणार नाही, हा 1-2 मुक्काम करेल. कन्हैया म्हटले, उद्धवा तुम्ही आणखी गोपाळ, गवळणी, यशोदा मैया, नंद बाबा यांची माया आणि प्रेमच बघितलं नाही. जाणं तुमच्या हातात आहे, परत कधी यायचं हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. फक्त एकदा जावं तुम्ही. आणि खरंच त्या ब्रजभूमीची ताकद आहे, सामर्थ्य आहे. घरून निघताना माणसाने जरी ठरवलं की मी 8 दिवसामध्ये परत येणार आहे, पण कसलाही व्यक्ती असू द्या, एकदा ब्रजभूमीमध्ये आमच्या कन्हैयाच्या सानिध्यामध्ये आणि कन्हैयाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले त्या ब्रजभूमीमध्ये गेलं की माणसाचं मनच या ठिकाणी परत येण्यासाठी मान्य होत नाही. एवढी पवित्र ब्रजभूमी. उद्धवाने रथ सजवला आणि रथामध्ये उद्धवजी बसले. आणि ज्या वेळेला उद्धवाचा रथ ब्रजभूमीच्या वृंदावनाच्या दिशेने निघाला, मथुरेहून वृंदावनामध्ये सर्व गवळणी उदास होऊन बसलेल्या होत्या. गायी वासरे शांत होती. आणि ज्या रस्त्याने कन्हैया अक्रूराच्या बरोबर रथामध्ये बसून गेले का, त्या रस्त्याकडे डोळे लावून सगळेजण बघत होते. प्रत्येकाच्या मनामध्ये दुःख होतं की देव आम्हाला सोडून दूर गेला. जी अवस्था दशरथ राजा रामप्रभू वनाला गेल्याच्या नंतर राजा दशरथाची झाली होती ना, त्याच्यापेक्षाही अत्यंत दैन्य अवस्था आमच्या गवळणी गोपाळांची झाली. आणि प्रत्येक जण त्या नेत्र लावून रस्त्याने बघत होते की कधी आमच्या कन्हैयाचा रथ परत येईल. आणि अशा वेळेला त्या रस्त्याने कोणाचा तरी रथ येताना दिसला. तेच ध्वज चिन्ह ज्या रथामध्ये कन्हैया गेलता तसंच अगदी त्या रथावर छत्र होतं. त्याच पद्धतीचा या ठिकाणी मोराच्या पिसाराचा मुकुट त्या व्यक्तीच्या डोक्यावर होता. कानामध्ये कुंडल ही कन्हैया समानच होती, कारण की उद्धव म्हणजे कन्हैयाचे चुलते होते. अगदी तसाच भरधरीत पितांबर चमकत होता. आणि सगळ्या गवळणीला आणि गोपाळांना वाटलं नक्की आमचा कन्हैया आला. एवढा आनंद झाला, उत्साह निर्माण झाला. आणि प्रत्येक जण एकमेकीला बोलू लागली, अगं बघ ना सखी, तो रथ येतोय, त्या रथामध्ये आमचा श्याम कन्हैया तर नाहीये. आणि मग अशा वेळेला सगळ्यांना उत्साह वाढला, आनंद निर्माण झाला. आणि सगळ्या गवळणी त्या रथाकडे धावत गेल्या. जेव्हा सगळ्या गवळणी रथाकडे धावत गेल्या का, रथ जवळ आला आणि रथ थांबला. परंतु रथामध्ये कन्हैया नसून दुसरंच कोणीतरी दिसलं. उद्धवाचा चेहरा गवळणीने बघितला आणि सर्वांना या ठिकाणी दुःख वाटलं, उदास झाल्या. परंतु उद्धवाने त्या गवळणीला साष्टांग नमस्कार केला. गवळणीने उद्धवाला नमस्कार केला. आणि ब्रजभूमीमध्ये उद्धव आल्याबरोबर अंतकरणातला गर्व दूर गेला. रथातून खाली उतरला आणि साष्टांग दंडवत त्या ब्रजभूमीला केला. आणि गवळणीला उद्धवजी विचारू लागले, नंद बाबाचा वाडा कुठे आहे, दाखवा. त्यावेळेला कन्हैया गोकुळातून निघून गेले. आणि नंद बाबा आणि यशोदा मैया आपल्या महलामध्ये बसून फक्त रडत होते. नंद बाबाच्या वाड्याचा मार्ग सांगण्यासाठी कोणी तयार नाहीये. गवळणी गोपाळ फक्त रडतायत, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहतायत. उद्धवजी विचारतायत, सांगा ना मला नंदाचा वाडा कुठला. आणि त्यावेळेला काही गोपाळ गवळणी सांगू लागले, कोण आपण. त्यांनी सांगितलं, मी उद्धव आहे. कुठून आला.
त्यांनी सांगितलं मला मथुरेमधून कन्हैया आणि सर्व गवळणी गोपाळ आणि नंद बाबा यशोदा मैया कुशल मंगल आहेत का हे पाहण्यासाठी पाठवलं. कन्हैयाचा निरोप घेऊन आलो. कन्हैयानी सांगितलं एक दिवस कन्हैया तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे. सगळ्या गवळणी शांत बसलेल्या होत्या, पण एक वयोवृद्ध गवळण उठून उभा राहिली. ती म्हटली जाऊन तुझ्या त्या कन्हैयाला कृष्णाला सांग की आता गोकुळामध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाहीये. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली. त्यांची राख झाली. जाऊन तुझ्या त्या कन्हैयाला सांग गोकुळात कोणी शिल्लक राहिलं नाही. सगळे मेले म्हणून सांग. आणि त्यावेळेला मात्र उद्धवाचा गर्व पूर्ण संपल्या गेला. अरे काय प्रेम आहे, काय माया आहे म्हटले की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे गोपाळ गवळणी देह कन्हैयासाठी समर्पित करण्यासाठी तयार. अशी भक्ती, अशी माया आणि असं प्रेम करणारे माणसं मिळण्यासाठी भाग्य लागतं. आणि राधेची अवस्था तर विचारूच नका, कारण की त्या सर्व गवळणी कन्हैयावर एवढं प्रेम करत होत्या. गोकुळातली सर्व लोक कन्हैयावर एवढं प्रेम करत होते आप्पा, की त्यांच्या शरीरातून श्वास जरी बाहेर पडला तर श्वास सुद्धा कृष्ण म्हणत होता. सांसों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. सांसों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. सांसों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. ताड़ी ताड़ी. माला पे सिमरू मैं राधे श्याम. सांसों की सर्वांनी भजन करायचं. टाळी वाजवा माय बाप सर्व. सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम. सांसों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. सांसों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. अपनी मन की ताली वाजवा, ताली महिला मंडळ. पी के मन श्याम. अपनी मन की मैं जानू और पी के मन की शान. सांसों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. सांसों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. सांसों की प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष. वो तो है निर्दोष. प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष. वो तो है निर्दोष. प्रेम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम. प्रेम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम. सांसों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. ताड़ी. सांसों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. सांसों की माला पे सिमरू मैं राधे श्याम. आणि म्हणून या ठिकाणी गवळणी गोपाळांची अवस्था. सासो की माला पे
सिमरू मैं राधेश्याम। प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निध दो, वो तो है निध दो। प्रेम की माला जपते जपते मैं हो गई बदनाम। सासों की माला पे सिमरू मैं राधेश्याम। आणि म्हणून ही अवस्था त्या गवळणीची झालेली होती. राधा असेल अधिकरून सर्व गवळणी असतील, सर्व गवळणी त्या कन्हैयावर सर्वस्व भाव अर्पण करून प्रेम करत होत्या. आणि सर्व नामचिंतनामध्ये परमात्मा भक्तीमध्ये रममान झालेल्या होत्या. प्रत्येकाच्या डोळ्यातून कन्हैयासाठी अश्रू वाहत होते आणि प्रत्येक जण त्या कन्हैयाच्या येण्याची वाट पाहत होते. आणि येण्याची वाट बघत असताना उद्धवजी सर्व या गोपाळांना गवळणीला बघूनच हैराण झाले. आणि सर्वजण मनामध्ये विचार करू लागले की उद्धवजी नेमका निरोप घेऊन आलेत आणि उद्धवाने विनंती केली, माझी तुम्हाला विनंती आहे, एकदा नंद बाबाचा वाडा सांगा. गवळ्यांनी बोलायला तयार नाही. त्या म्हटल्या, अरे तुझ्यासारखाच एक चांडाळ अगोदर आला आणि आम्हाला विचारलं नंद बाबाचा वाडा कुठे आहे, आणि आम्ही त्याला नंद बाबाचा वाडा दाखवला. अरे तो आमचा कन्हैया, आमचा लाला कायमचा आमच्यापासून घेऊन दूर निघून गेला, म्हणून आम्ही तुला रस्ता सांगणार नाही. पण शेवटी विनंती केली आणि त्या उद्धवजीला सर्व गोपाळ आणि गवळणी सांगू लागले, हा अश्रूचा पूर वाहताना जो तुला दिसतो ना, या पाण्याच्या कडेकडे न जा. जिथं हे पाणी बंद पडेल किंवा ज्या जागेवर पाणी वाहणं बंद होईल तिथं जाऊन बघ, तोच नंद बाबाचा वाडा आहे. कारण की त्या गोकुळामधून नंद बाबाच्या वाड्यातून या ठिकाणी अश्रूचा पूर वाहत होता. नंद बाबा यशोदा मैया कन्हैयासाठी रडेल याच्यामध्ये नवल नाही सज्जना होती तर जन्मदाती आई आहे, जन्मदाता बाप आहे. ज्यांनी लहानाचा मोठा कन्हैया केला ते रडतील याच्यात नवल नाही. परंतु नंद बाबाच्या वाड्यामध्ये गाई वासर जे होते ना, सर्व गाई वासरांच्या डोळ्यातून सुद्धा कन्हैया मथुरेला गेल्यापासून दूर दृष्टीतून या ठिकाणी अश्रू वाहत होते. खळखळ 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 डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूचा पूर वाहत होता. आणि जसजसे उद्धवजी त्या पाण्याच्या कडेकडेने नंद बाबाच्या वाड्याकडे जाऊ लागले, उद्धव तर या ठिकाणी बेभान झाले, हैराण झाले. खरीच अशी भक्ती, एवढी माया, एवढं प्रेम कन्हैयावर हे गोकुळवासी लोक करत आहेत. हे बघून उद्धवाला आश्चर्य वाटू लागलं. आणि सज्जन नंद बाबा आणि यशोदा मातेची अवस्था तर खूप बिकट झाली होती. गोकुळ नगरी उदास होती, पण आई आणि बाबाकडे जर बघितलं तर सज्जन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. स्वतःच्या देहाचा विचार त्यांच्याकडे नव्हता. खिन्न झालेल्या अवस्थेमध्ये नंद बाबा आणि यशोदा मैया तर माझा लाला माझा कन्हैया, माझा लाला माझा कन्हैया करत होती. आणि जेवढं प्रेम, जेवढी माया यशोदा मैयाची कन्हैयावर आहे, तेवढीच आईची माया प्रत्येक मुलावर असते. यशोदा मैया असू द्या किंवा आताची आई असू द्या, आई ही आईच असते, त्याच्यामध्ये काही बदल नाही. कारण की आईची माया, आईचं प्रेम हे अतूट आहे. आणि प्रत्येक आई ही आपल्या बाळावर प्रेम करत असते, माया करत असते. आणि म्हणून जीवनामध्ये
आई आईच असते. यशोदा माता रडू लागली आणि यशोदा मातेच्या डोळ्यातून पाणी वाहतंय. त्याचं एकमेव कारण आहे, तिला कन्हैयाचं स्मरण होतंय वेळोवेळी, एका एका क्षणाला. कारण की तळ हाताच्या फोडाप्रमाणे अगदी लहानाचा मोठा केला, खूप हट्ट करायचा, वेळोवेळी या ठिकाणी आईला सतवायचा. परंतु अचानक या ठिकाणी कन्हैया गोकुळातून मथुरेला निघून गेला. वेड्यासारखी अवस्था आमच्या यशोदा मैयेची झाली. कारण की आईची वेडी माया असते बघा. मुलाने तिला किती रागावू द्या, मुलाने किती तिचा अपमान करू द्या, आईने जर विचारलं ना 2-4 वेळेला, बाबा जेवला का रे तू, जेवला का रे, म्हणतो खाल्ली ना, पुन्हा पुन्हा का विचारते. पण आईची माया ही अतूट आहे. पण आई आहे तोपर्यंत आईची माया कळत नाही. ज्या दिवशी आई देवा घरी निघून जाते का, तेव्हा एका एका क्षणाला आईची आठवण येते. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आईची माया जगाला साऱ्या कधीच कळली नाही. या ठिकाणी आई आणि आईची माया ज्याच्या जीवनामध्ये मिळते का तो भाग्यवान आहे. आणि ज्या व्यक्तीच्या आई देवा घरी जाते ना, त्याच्याकडे किती प्रॉपर्टी असू द्या, तिथून पुढे जगामध्ये तो आईच्या मायेला आणि प्रेमाला मुकला जातो. आणि ज्या दिवशी आई देवा घरी निघून जाते का, त्या दिवशी तिथून पुढे स्वतःला माणूस भिकारी समजतो. बरोबर ना लोणकर साहेब? कारण की जीवनामध्ये आई आणि बाप जोपर्यंत घरामध्ये जिवंत आहेत का, मला असं वाटतं त्या व्यक्तीसारखा श्रीमंत माणूस जगामध्ये दुसरा कोणी नाहीये. कारण की जर दुःख झालं तर आपल्या दुःखामध्ये सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे आपल्या पाठीवर मायेची थाप देणारा आणि धीर देणारा बाप घरामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत प्रपंचात कुठलीच गोष्ट आपल्याला टेन्शन आणि दुःख घेण्याची गरज नसते. म्हणून बाप आणि आई सोपी गोष्ट नाहीये. मी तर या ठिकाणी जगामध्ये देव पाहत नाही, मी माझ्या आई वडिलांमध्ये स्वतःच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याला पाहतो. कारण की या जगामध्ये देव शोधण्यापेक्षा आई बापामध्ये देव शोधायला शिका. जीवनाचं कृत कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की बाप आणि आई हे ईश्वराचे अवतार आहेत. नो हे या जगामध्ये ज्याला देव कुठे आहे असे लोक विचारतात ना, तर ठामपणे अगदी छातीला हात लावून सांगायचं, ज्याला देव बघायचा आहे ना, त्यांनी स्वतःच्या आईवडिलाकडे बघायचं. हेच परमात्म्याचे रूप आहे. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का ये विधाता की पहचान है. या जगामध्ये आई आणि बाप ही परमात्म्याचं स्वरूप आहेत. मी पदर सांगत नाही, लोणकर साहेब पुरावा देतो. सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोन की जे, माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी. कारण की आई बाप जिवंत आहेत आणि ज्याच्याकडनं आई बापाची सेवा घडली जाते त्यांनी सर्व तीर्थयात्रा केल्याचं पुण्य त्याच्या पदरामध्ये पडतं. कारण की जीवनामध्ये बाप आणि माय हे रोज कथा कीर्तनामध्ये प्रत्येक आमचे महाराज लोक सांगतात. आणि ती काळाची गरज आहे. बरेचसे लोक म्हणतात कथा कीर्तनात माय बापाच आणतीत नाही. आजच्या मुलाला आई बापाची सेवा करा एवढं जरी आमच्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं, 10 मुलापैकी एकही मुलगा जरी सुधारला तरी हा सप्ताह सफल झाला. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? आणि म्हणून या ठिकाणी नंद बाबा आणि यशोदा माता कन्हैयासाठी रडतात. का रडतात? तर अत्यंत यशोदा मातेच्या मनामध्येही कन्हैयाविषयी माया आहे. आणि नंद बाबाच्या हृदयामध्ये ही माया आहे. किती माया आहे?
काळ जात माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. नारायण भाऊ, कारण की जीवनामध्ये अत्यंत माया बापाच्या हृदयामध्ये. किती माया हो. काळ जात माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला फोटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. म्हणून बाप आगे ना तो कळत नाही बघा लवकर. बाप कळणं खूप अवघड आहे. पण बाप कधी कळतो? गेल्याच्या नंतर. मग नुसता बाप हा शब्द जरी कानावर पडला ना तरी प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येतं. मी नेहमी सांगत असतो माझ्या डोळ्यातले आसवा माझ्या डोळ्यातले आसवा कुणी मायेने पुसताना माझ्या डोळ्यातले आसवा कुणी मायेने पुसताना उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाला सोन्या मोत्याचा रुबाब त्याच्या फाटक्या धोतराला सदा ठिकाण लावले उभ्या आयुष्याला त्याच्या कशी कातर लागलेली मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातले आसव कुणी मायेने पुसताना उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. आणि म्हणून तो बाप नंद बाबा आणि ते यशोदा मैया दोघेही कन्यासाठी रडतात. आणि त्यावेळेला उद्धवजी नंद बाबा यशोदेच्या समोर गेले आणि दोघांना सांगितलं बास आता रडण्याची वेळ संपलेली आहे. मी कन्हैयाचा निरोप घेऊन तुमच्यापर्यंत आलो. त्याचं एकमेव कारण असं आहे की कन्हैया तुमच्या भेटीला येणार आहे. कन्हैया येणार हा शब्द निसता नंद यशोदेच्या कन्हैया येणार हा शब्द कानावर पडल्या बरोबर नंद बाबा आणि यशोदा मैया आनंदित झाले. आणि आनंदित होऊन त्यांनी उद्धवाचं आदर आतिथ्य केलं. उद्धव गेले होते 1-2 दिवस मुक्काम करेल म्हणून, परंतु त्या भक्तीमध्ये आणि गोकुळातल्या गोपाळ गवळणीच्या सानिध्यामध्ये एवढे रमले की उद्धवाला परत यायचं स्मरणच राहिलं नाही. स्वस्वरूपाला विसरले आणि भक्तीमध्ये तल्लीन झाले. कारण की ब्रजभूमीमध्ये भक्ती तशी चालते, नामचिंतन तसं चालतं. आणि त्यावेळेला आता उद्धवाला परत जाण्याची वेळ आली आणि उद्धवजी आता निघण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यावेळेला उद्धवाने गवळणीला विचारलं काय निरोप सांगू का नाही याला. सगळ्या गवळणी या ठिकाणी कन्हैयाला भेटण्यासाठी लवकर यावं असं म्हणत होत्या.
पण राधेला राग होता. राधा प्रेमामध्ये रागामध्ये उलट निरोप देऊ लागली. उद्धवा, जा आणि तुझ्या त्या कन्हैयाला सांग की एक तर आम्हाला आयुष्यामध्ये कधी पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करू नको, कारण की तो या ठिकाणी धोकेबाज आहे, दगाबाज आहे, अर्ध्यावर आम्हाला सोडून गेला. त्यामुळे आता आम्हाला त्याला भेटण्याची इच्छा राहिली नाही, कारण की त्याने आम्हाला त्याच्या भक्तीमध्ये, त्याच्या नामचिंतनामध्ये, त्याच्या प्रेमामध्ये वेड करून टाकलं. वेडे झाले मन तुझ्या संगतीनं. त्या कन्हैयाच्या संगतीमध्ये आम्ही इतक्या वेड्या झालो की आज आम्ही जरी जिवंत असलो का तरी आम्हाला असं वाटतं की आम्ही मेलो आहोत. कारण की त्याने त्याच्या प्रेमामध्ये, त्याच्या नामचिंतनामध्ये एवढं फसवलं की प्रेमाचा फासा टाकला आणि आम्ही त्याच्यामध्ये गुंतल्या गेलो. पण आम्हाला जर जगू द्यायचं असेल ना, तर तुझ्या त्या कानाला माझा निरोप सांग. काय सांग निरोप? काली काली अलको के, काली काली अलको के फंदे क्यों डाले, काली काली अलको के, काली काली अलको के फंदे क्यों डाले. आणि जाऊन तुझ्या त्या कानाला सांग. काय सांग? हमें जिंदा रखने दे मुरली वाले, हमें जिंदा रखने दे मुरली वाले, हमें जिंदा रखने दे मुरली वाले. काली काली अलकों के फंदे क्यों डाले, काली काली अलकों के फंदे क्यों डाले. हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. काली काली अलकों के, काली काली अलकों के फंदे क्यों डाले, काली काली अलकों के फंदे क्यों डाले. हमें जिंदा रखने दे मुरली वाले, हमें जिंदा रखने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. मुरली वाले, मुरली वाले, हो मुरली वाले. मुरली वाले, मुरली वाले. काली काली अलकों के, अरे काली काली अलकों के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रखने दे मुरली वाले. त्या मुरलीवाल्याला तुझ्या कन्हैयाला जाऊन सांग, आम्हाला जगू द्यायचे ना, पुन्हा येऊ नको. पण कन्हैयाच्या प्रेमापोटी या गवळणी बोलत होत्या हे उद्धवाला कळलं होतं. कारण की सर्वस्वाचा त्याग करून सर्वस्व जीवनच कन्हैयाला अर्पण केलं होतं. आणि म्हणून त्यावेळेला उद्धव निघाले. जेव्हा रस्त्याने निघू लागले का, सगळ्या गवळणीला बघू लागले, भक्तीमध्ये तल्लीन आहेत. अखंड श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, किंवा राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. जिकडे तिकडे भजन चालू होतं. आणि भजन चालू असताना, नामचिंतन चालू असताना एक गवळण भिंतीवर एका सुंदर असणारं कन्हैयाचं चित्र काढत होती. त्या गवळणीचं नाव आहे चित्रगंधा. आणि उद्धवजीचं जाता जाता सहज लक्ष त्या भिंतीकडे गेलं. एवढं सुंदर चित्र सर तिने बनवलं होतं लोणकर साहेब, की बघणाराला प्रत्येकाला वाटत हे चित्र माझ्याकडेच पाहतोय. हुबेहूब कन्हैया तिथे उभा आहे असं वाटत होते. आणि कन्हैया या ठिकाणी उभे आहे असं प्रत्येकाला दिसत होतं. आणि त्या चित्रगंधेने इतकी सुंदर मूर्ती कन्हैयाची साकारलेली होती त्या भिंतीवर. भिंत कृष्ण का कृष्णमध्ये भिंत आहे हे कळत नव्हतं. आणि अशा अवस्थेमध्ये उद्धवजी त्या कन्हैयाच्या मूर्तीजवळ गेले, चित्राजवळ गेले.
आणि सहज मुखातून शब्द निघाला, चित्रगंधे खूप सुंदर या ठिकाणी कन्हैयाची मूर्ती बनवली बघ, चित्र काढलं बघ तू, जणू हुबे हुब कन्हैया उभा आहे असं हे चित्र दिसतं. चित्रगंधे हाच तो मोर पिसाराचा मुकुट, अशीच खांद्यावर घुंगडी, हातामध्ये काठी, असेच कानामध्ये सुंदर कुंडल, आणि हाच तो सावळा वर्ण जसा हुबे हुब कन्हैया आहे. पण हा शब्द सहज मुखातून गेला आणि चित्रगंधेने तेवढा शब्द पकडला. तिने सांगितलं, उद्धवजी हुबे हुब कृष्ण कन्हैयाची मूर्ती मी काढली, तुम्ही म्हणता हाच तो मोर पिसाराचा मुकुट, हीच ती हातामध्ये काठी, हीच ती खांद्यावर घुंगडी, हाच तो सावळा वर्ण, हेच कुरळे केस, आणि मग सगळं जर हुबेहूब कन्हैया समान आहे तर तुम्ही पण हा शब्द का वापरला? त्यावेळेला उद्धवाला चिंता वाटू लागली, जर सांगावं आणि हिला राग आला तर ही शाप देऊ शकते, म्हणून उद्धवाने शब्द आकडला, मला नाही, सहज निघून गेला. तिने सांगितलं, विनाकारण शब्द जाऊ शकत नाही, कारण की शास्त्र सांगतंय मोठी जाणकार मंडळी असतात, मोठी माणसं असतात, ज्ञानी असतात, विद्वान असतात ना, ते बोलताना विचार करून बोलत असतात, कुठलाही शब्द तोलून मोलून वापरत असतात, हसताना विनाकारण हसत नसतात, रस्त्याने चालताना काही खात नसतात, गेलेल्या गोष्टीचा शोक कधी करत नसतात. ही मोठ्याची लक्षणं आहेत. शास्त्र सांगतंय, खादन्न गच्छामि हसन्न जल्पे गतम न सोच्चानी तृतन्न मन्ये त्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन किम कारणम भोज भवामी मूर्खाहा. म्हणजे गेलेल्या गोष्टीचा किंवा विनाकारण शब्द फिरवण्याचा प्रयत्न करत असतात ना, त्याला मूर्ख म्हणतात. म्हणजे विनाकारण तुम्ही पण लावू शकत नाहीयेत, तुम्ही ज्ञानी आहेत, तुम्ही विद्वान आहेत. कारण की उद्धव म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहेत, तुकोबर आहेच, उद्धव आहेत. आणि चित्रगंधा म्हटले, उद्धवजी तुम्ही पण हा शब्द विनाकारण लावू शकत नाही, सांगा ना, सांगा ना उद्धवजी, की माझी भक्ती नेमकी कुठं कमी पडली. आणि चित्रगंधेच्या डोळ्यातून पाणी आलं. ती चित्रगंधा म्हटली, मी जर माझ्या कन्हैयाची मूर्ती काढण्यासाठी असमर्थ ठरली असेल तर नक्कीच माझी भक्ती कमी आहे. सांगा उद्धवजी, माझी तुम्हाला विनंती आहे, काय कमी पडलं या मूर्तीमध्ये म्हणून तुम्ही मला पण हा शब्द वापरला. आणि शेवटी तिची व्याकुलता उद्धवाला पावली नाही. आणि मग उद्धवजीने सांगितलं, सांगू चित्रगंधे, राग मानू नको. नाही उद्धवजी सांगा. आणि म्हटले, हे पहा चित्रगंधे, अरे हुबेहूब कन्हैया बनवला तू, हाच मोराच्या पिसाराचा मुकुट, हीच घुंगडी, हातात काठी, सावळा वर्ण, कुरळे केस, पण सुंदर मूर्ती बनवत असताना चित्रगंधे एक विसरलीस. म्हटली काय? सगळे अवयव हुबेहूब कन्हैया समान तू काढले, पण या मूर्तीला पाय काढले नाही, म्हणून मी पण हा शब्द वापरला. या मूर्तीला पायच नाहीयेत. त्यावेळेस चित्रगंधेने गोड उत्तर दिलं बघा. एवढं उत्तर जरी तुम्हाला कळलं का तर भागवत ऐकल्याचं पुण्य मिळालं. त्यावेळेस चित्रगंधा म्हणली, उद्धवजी मी या कन्हैयाच्या मूर्तीला पाय का काढले नाही, जरा लक्षपूर्वक ऐका, राग येण्याची गरज नाहीये. मी मूर्ती बनवली आणि मूर्ती बनवताना विचार केला, माझ्या कन्हैयाला पाय होते आणि त्याला पाय असल्यामुळे अक्रूरासारखा चांडाळ आला आणि रथामध्ये बसून माझ्या कन्हैयाला घेऊन गेला. म्हणून या मूर्तीला जर मी पाय काढले तर हा माझा कन्हैया आणखी तुमच्यासारखा एखादा चांडाळ येईन आणि माझी मूर्ती, माझा कन्हैया माझ्यापासून दूर नेईन. म्हणून माझा कन्हैया माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून मी याला पायच काढले नाही. पाय नसल्यावर चालेल कसा, म्हणून हा कायम माझ्यापाशी राहील. हा भाव गौरवाचा. तुम्हाला कळलं असतं तर नक्की टाळ्या वाजल्या असते. हीच खरी ग्रामीण भागातली शोकांतिका आपल्या. कारण की तुमची टाळी म्हणजे आम्हाला प्रोत्साहन आहे, आशीर्वाद आहे. आणि म्हणून हो आता हो बाई वाजवायला पाहिजे होती असं म्हणतात ते. आता गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आपल्याला सवयच आहे, बस येण्याच्या अगोदर कवाच फाट्यावर नसतो आपण. एसटी पुढं पडायला इंगळे दादा सांगायचे, बस गेली निघून हात केला मागून, तशी अवस्था आहे आपली. एसटी निघल्या मग पळतो आपण, है का नाही. लग बग माझ्या रायाची. कारण की जीवनामध्ये तत्परता, एकाग्रता पाहिजे. त्या चित्रगंधेने सांगितलं, उद्धवा मी पाय विसरले नाही काढायचे, जाणून बुजून काढले नाही, कारण की देव माझ्यापासून दूर होऊ नये. आणि उद्धवाला खरंच त्या गवळणीचा भाव कळला.
उद्धवजीने त्या गवळणीला साष्टांग दंडवत केला आणि त्यांचा निरोप देऊन या ठिकाणी उद्धवजी पुन्हा मथुरेला परत आले. आणि अगदी मथुरेमध्ये कन्हैया सुंदर प्रकारे राहत असताना एक दिवस कंसाच्या असणाऱ्या 2 पत्नी अस्ती आणि प्राप्ती, कंसाचा वध कन्हैयाने केल्याच्या नंतर आपलं गारान घेऊन आपल्या पित्याकडे गेल्या. त्या कंसाच्या पत्न्या अस्ती आणि प्राप्ती ह्या मगधराज जरासंधाच्या मुली होत्या. आणि जरासंध हा अगोदरच कन्हैयाचा विरोधी, अगोदरच वैरी. जरासंधाला सांगितलं आमच्या पतीला मारण्याचं काम कन्हैयाने केलं. आणि जरासंध म्हणला ज्याने माझ्या जावयाचा वध केला त्याला मी जिवंत ठेवणार नाही. आणि जरासंधाने 17 अक्षौहिणी सैन्य एकत्रित केलं आणि कन्हैयाला मारण्यासाठी मथुरेवर आक्रमण करण्याचा विचार केला. नव्हे, मथुरेला वेढा दिला. मथुरेला वेढा दिल्याच्या नंतर ही गोष्ट कन्हैयाला कळली. पण कन्हैया चिंता करू लागले. का चिंता करत होते? म्हटलं एवढं सैन्य एकत्रित युद्धासाठी आलं, आपल्याकडे आयुध नाहीये, रथ नाहीये, आणि जरासंधाच्या बरोबर युद्ध कसं करायचे? तसं वास्तविक पाहता देवाला घाबरण्याची गरज नाही. तो घाबरतही नव्हता आतून, पण बाह्य दृष्टीने भीती दाखवत होता यादवांना आणि उग्रसेन नावाच्या राजाला, म्हणजे आजोबाला. पण कन्हैया म्हटले काळजी करू नका, सर्व मथुरेचं रक्षण करण्यासाठी मी आणि बलराम दादा आहोत. डोळे बंद केले आणि आपल्या वैकुंठातल्या दारुक नावाच्या सारथ्याचं स्मरण केलं. आणि वैकुंठातून दिव्य आयुधाने भरलेला रथ घोडे घेऊन या ठिकाणी दारुक नावाचा सारथी आला. आणि मथुरेला जरासंधाच्या सेनेने वेढा दिला. आणि ज्यावेळेला मथुरेला वेढा पडला त्यावेळेला आता कन्हैया जरासंधाच्या बरोबर युद्ध करण्यासाठी रथामध्ये बलरामदादा आणि कन्हैया बसले आणि यादव सैन्य बरोबर घेऊन युद्धासाठी बाहेर निघाले. जेव्हा मथुरेच्या मुख्य द्वारातून कन्हैयाचा रथ बाहेर येऊ लागला त्यावेळेला कन्हैयाने आपल्या हातातील पांचजन्य नावाचा शंख वाजवला. आणि तो शंख वाजल्याच्या नंतर जरासंधाच्या सैन्याच्या कानावर तो आवाज गेला. आणि जरासंधाच्या कानावर तो आवाज गेल्याच्या नंतर जरासंधाचं सैन्य त्या पंचजन्य नावाच्या शंखाच्या ध्वनीने भयभीत झालं, थरथर थरथर कापू लागलं. आणि मग त्यावेळेला तो सैन्य नाद ऐकल्याच्या नंतर सैन्य भयभीत झालं आणि बलराम दादा कन्हैया रथामध्ये बसून बाहेर आले आणि घनघोर असं युद्ध जरासंधाच्या बरोबर त्या सर्व सैन्याच्या बरोबर करू लागले. पाहता पाहता देव आणि बलराम दादा जरासंधाने त्याच्या सैन्यावर या ठिकाणी तुटून पडले. घनघोर असं युद्ध झालं. विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट आकाशामध्ये होऊ लागला. आणि ज्या वेळेला आकाशामध्ये ढगांचा कडकडाट, विजांचा कडकडाट होऊ लागला आणि घनघोर असं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये सर्व सैन्याचा निपात परमात्म्याने केला. आणि जरासंधाला बलराम दादा मारणार एवढ्यामध्ये कन्हैयाने सांगितलं दादा थोडा धीर धरा. धीर धरा म्हटल्याच्या नंतर बलराम दादांनी सांगितलं याचा वध करतो. म्हणजे याला आताच मारू नका, कारण की याला जर आता माराल तर दुष्ट लोकांना शोधत शोधत आपल्याला फिरावं लागेल. हा जिवंत सोडला का तर पृथ्वी तलावरचे सर्व दुष्ट एकत्रित करून हा आपल्या बरोबर युद्ध करण्यासाठी इथं येईल आणि बसल्या जागेवर आपण सर्व दुष्टांचं निर्दळन करू शकतो. आणि म्हणून कन्हैयाने जरासंध अपमानित केला आणि हाकून दिला. तिथेही परमात्म्याचा विजय झाला. आणि परमात्म्याचा विजय झाल्याच्या नंतर मथुरेमध्ये परत परमात्मा आले. आणि मथुरेमध्ये आल्याच्या नंतर पुन्हा काही दिवसांनी जरासंधाने 23 अक्षौहिणी सैन्य एकत्रित केलं. आणि एक महान बलवान असणारा दैत्य तो जरासंधाचा मित्र होता, त्याचं नाव आहे कालयवन. तो कालयवन आता साथीला घेतला आणि पुन्हा मथुरेवर आक्रमण करण्याचा विचार जरासंध करू लागला. ज्यावेळेला जरासंधाने कालयवनाला बरोबर घेतलं, पुन्हा 23 अक्षौहिणी सैन्य एकत्रित केलं आणि मथुरेवर आक्रमण केलं. ही गोष्ट कन्हैयाने बसल्या जागेवर जाणली. आणि कन्हैया म्हटले आता जरा अवघड आहे, कारण की आता मथुरेला वेढा जर दिला तर भयंकर बलवान असणारा कालयवन नावाचा दैत्य हा जरासंधाच्या बरोबर आहे. आणि जरासंधाला मारण्यासाठी आपल्याला दूर घेऊन जावं लागणार आहे. आपण दूर गेलो तर या ठिकाणी मथुरेला धोका. म्हणून कन्हैयाने मध्यरात्रीच्या वेळेला बसल्या जागेवर विचार केला आणि त्यांनी मथुरेतली सर्व सामग्री, द्रव्य आणि सर्व मथुरेतले लोक कुठंतरी व्यवस्थित ठिकाणी नेऊन ठेवावे
असा विचार केला आणि तेवढ्यामध्ये विश्वकर्म्याला पाचारण केलं आणि पाण्यामध्ये अगदी सुवर्ण नगरी, तिचं नाव आहे द्वारका, द्वारकेची निर्मिती केली कन्हैयानी. आणि म्हणून तर या ठिकाणी गवळण तयार झाली. यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हका, यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हका, यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हका, यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हका. मुरली वाजली गोकुळ नगरी, मुरली वाजवी गोकुळ नगरी, मारिला तो कंस वैरी, मारिला तो कंस वैरी, पाण्यामध्ये बांधली द्वारका मुरलीने मारी हका, यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हका, यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हका, यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हका. आणि म्हणून त्या ठिकाणी कन्हैयाच्या नावाने सर्व संत मंडळी टाहू पुढू लागले, यशोदे तुझा लाडका मुरलीने मारी हका. आणि म्हणून या ठिकाणी कन्हैया म्हणजे परमात्मा विचार करू लागले की आता आपण या गोपाळांचं, आपण या यादवांचं रक्षण करणं गरजेचं आहे. आणि सुंदर सुवर्णाची नगरी पाण्यामध्ये निर्माण केली. आणि नगरी निर्माण केल्याच्या नंतर सर्व मथुरेतील द्रव्य आणि सर्व लोक मथुरेतून रातोरात द्वारकेमध्ये नेऊन ठेवले. काही यादवीर बरोबर घेतले आणि कन्हैया जरासंधाने कालवन यांची वाट पाहण्यासाठी थांबले. जरासंधाने आणि कालवनाने मथुरेला वेढा दिला. कन्हैया पुन्हा युद्धासाठी निघाले. आणि जेव्हा युद्ध सुरू झालं का जरासंधाच्या बरोबर बलराम दादा युद्ध करतात, कालवनाच्या बरोबर कन्हैया युद्ध करू लागले. आणि काही यादववीर या ठिकाणी या जरासंधाच्या सेनेवर तुटून पडले. घनघोर असं युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये कालेवन कन्हैयावर शस्त्रास्त्र सोडत होता आणि कन्हैया फक्त आपली लीला दाखवत होते. आणि एका क्षणामध्ये कालेवनाला या ठिकाणी परमात्म्याने ओळखलं आणि कन्हैया युद्धभूमीतून पळू लागले. युद्धभूमीतून जेव्हा कन्हैया बाहेर पळू लागले का त्यावेळेस कालेवनाला गर्व झाला. कालेवन म्हटला मला माहिती आहे की माझ्या बरोबर युद्ध तू करू शकत नाही. अरे आतापर्यंत मोठमोठ्या गप्पा मारत होता, हा दैत्य मी असा मारला, तो दैत्य मी तसा मारला, पण सगळं कपटाने युद्ध जिंकला कन्हैया तू. आज तुला माझ्या हातून सुट्टी नाहीये. कालेवन मोठमोठ्याने आरडून सांगत होता. किती पळाला, किती दूर गेला, पाताळामध्ये जरी गेला तरी मी तुला शोधून तुझा वधच करणार, हे कालेवन सांगत होता. का कालेवनाला गर्व झाला. आणि गर्व हा वाईट आहे महाराज. गर्वामध्ये थोर झाली हनी, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये थोर झाली हनी, मुका झालो वाचा गेली. गर्व हा वाईट आहे. गर्व चांगल्या चांगल्याला होतो. ज्ञान आलं की गर्व होतो. म्हणून माणसाने जीवनामध्ये गर्वाला अजिबात जागा देऊ नये. त्या दिवशी आमचा विषय झाला लोणकर साहेबाचा. आमचा ज्याच्याकडे पुष्कळ आहे का त्याला एक गर्व नसतो, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला एक गर्व नसतो. ज्याच्याकडे थोडं येतं का ते दमच खात नाही बघा. म्हणजे आपल्या गावरान भाषेत सांगायचं म्हटलं, ज्याच्या खिशात लाख 2 लाख आहेत का ते लपून ठेवतं. ज्याच्या खिशात 2च हजार 4च 500च्या नोटात ते वरच्या खिशात पुढच्या कडील ठेवतं का दुसऱ्याला दिसावं. सापाच्या पूर्ण अंगामध्ये विष आहे, पण सापाचा फणा खाली आहे. विंचवाच्या नांगीमध्ये नख भरच विष आहे, पण नांगी. ह्याला म्हणायचं अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे.
म्हणून गर्व नसावा. पण विंचवासारखा काही माणसाला लय गर्व, कुणाला पैशाचा, कुणाला श्रीमंतीचा, कुणाला गरिबीचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला बोलण्याचा, कुणाला गायनाचा, कुणाला वाजवण्याचा, नाही का नाही, कुणाला ज्याला जास्त बोलता येतं कुणाला बोलण्याचा. प्रत्येकाला गर्व आहे. आमच्या माता माऊलीला सुद्धा खूप गर्व आहे. म्हणून गर्व अजिबात नसावा. तुमचं आमचं सोडा, चांगल्या चांगल्याला गर्व होतो. ब्रह्मनारायक परमात्म्याची पत्नी अर्धांगिनी, तिचं नाव आहे आदिमाता रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेला गर्व होतो. तुम्हाला आम्हाला होईल याच्यात काय नवल आहे. कधी झाला? नामदेव महाराजाचा जन्म झाला. नामदेव महाराजाच्या बारशाला निमंत्रण देवाला दोघाला दिलं जोडीने, आणि दोघांनी जाण्याचा विचार ठरवला. देव म्हणले जाऊ दे रुक्मिणी, कशाला ती थंडीच्या दिवसात उगाच उगाच यायचं जायचं बेजारी कशाला. ती म्हणली पटतंय तुम्हाला, एक तर भूषणाने सांगितले आणि बोलणं लय भारी असतं, है का नाही. आपण म्हणलं ना एखाद्या कार्यक्रमाला, कशाला गडबड आता जायचंय मला एकट्यालाच, मीच जातो, तुम्ही नका येऊ. भूषणाने सांगितले त्यांनी. भूषणाने म्हणलं कसला माणूस शांत होतो. आणि मग त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणली तुम्हाला जायचं तर जा. पण नामदेव महाराजाच्या आई आणि वडील म्हणजे दामाशेट्टी, आणि नामदेव महाराजाच्या आईचं नाव गौनाई. काय नाव आहे? गोनाई. गोनाई माता आणि दामाजी दोघंही मला आग्रह करून म्हटले रुक्मिणी माता, आई साहेब देवाच्या बरोबर नक्की या बरं का गरीबाच्या घरी. आणि नाही जर गेलोत ना तर त्यांना राग येईन, ते म्हणते देव मोठा आहे, आम्ही गरीब आहेत म्हणून आले नाही. देव म्हटलं आता यायचीच इच्छा आहे, ठीक आहे. गेले घेऊन. आणि घेऊन गेल्याच्या नंतर देव म्हणले पण तिथं गेल्यावर अधिक शहाणपणा करू नका, कारण की आपल्या घरच्याची कॅपॅसिटी आपल्याला माहित असते, होय ना ना. काही काही बाया दुसऱ्याचं बघून लय स्टाईल मारायला शिकतात. काही माणसं पुन्हा नवीन माणसं घरी गेले की ते स्टाईल मारायला जातात. एका घरी आम्ही चहाला गेलो, सुग्रीव गुरुजी आम्ही जगन्नाथ महाराज. चहाला गेल्याच्या नंतर त्या माणसाने सरळ पत्नीला सांगायचं ना, लोणकर साहेब 2 कप चहा टाक, महाराज लोक आलेत. तिने आमच्यावर वजन टाकण्यासाठी पत्नीला म्हणलं ए बाळूचाई. ते म्हणे काय? दूध आहे का? ती म्हणली हाव. हाव म्हणली. हाव म्हणल्याच्या नंतर त्याला जरा अपमान वाटला. सुशिक्षित होता बिचारा, शिकलेला होता, पण काय करीन आता, शिकलेली भेटाना म्हणून अडाणी केली. कारण की आता किती शिकलेले असू द्या आणि किती बी श्रीमंत असू द्या, सरळ ते म्हणतात बघा जशी असन तशी, गोरगरिबाची का असना. गोरगरिबाची काय फुकट आहे का? हा, मधल्या काळामध्ये लय हुंडे मागायचे, आता लटकते राहणारे. कुठं जा 5-25 नाही 50, 40, 45, 35 पोरं पडलेत प्रत्येक गावात. कुणी विचारायला सुद्धा तयार नाही. पण मायबापा बळच म्हणतात महाराज लय चांगले चांगले ठेपे होते बघा, पण आम्हीच म्हणलं 4-6 महिने घराचं बांधकाम होतं, तुला कुणी विचारी ना, उगं बाता मारू नका तुम्ही. का? कारण की कसलाही माणूस असू द्या, मुलाकडच्याकडे मुलीकडचे जायनातच की करायचं का लग्न मुलाचं म्हणून. मुलावालेच म्हणतात मध्यस्थी घालून आमच्या चांगल्या चांगल्या मंडळीला की बघा आता एखादी मुलगी, आणि मुलीवाले अगदी गर्वात आहेत. आणि मुलीच्या बापापेक्षा मुलीच्या माईचा तर तालच गेला, बघायचंच काम नाही. अशी 6 काड्या रेंज मध्ये तिथं बघायचंच काम. माझी पोरगी, माझी पोरगी, माझी पोरगी कसलेला बी द्यायची नाही. हुंडा किती देते? 1.5 एकर जमीन. काय देवा आम्ही? कान सुला ठोका दिला पाहिजे. तुझ्याकडे द्यायला काय नाही, मोठ्या घरी मुलगी बी द्यायची. आणि खरं सांगतो मी, 70% वाटोळं जर मराठ्याच्या मुलीचं कुणी केलं असेल तर पोरीच्या मायाने केलं, हे लक्षात ठेवा. माझा राग आला तर येऊ द्या. कारण की मुलीचं लग्न करायला पाहुणे आले, तिला स्थळ आलं की माय अशा गप्पा मारते, मला लय मोठ्या घरी द्यायची, मोठ्या घरी द्यायची. बरं द्याय ना का? लग्न करून दिलं, 1-2 वर्ष तिची येती जाती व्यवस्थित करावी, काळजी असते, ठीक आहे वातर हाताच्या फोडासारखी सांभाळी. पण संसारात दिल्याच्या नंतर तिला दिवाळी पंचमीला साडी चोळी द्यावी. मी असं म्हणतो, आपल्याकडे आल्याच्या नंतर 5,000ची साडी घेण्यापेक्षा दर दिवाळीला 1-1 तोळा सोनं केलं तरी मला आनंद वाटेल बरं का. मुलीला सोनं करायचं, पण जातानी सासू भाकरी करते का, तू भांडे घासते का, जेवतानी सगळ्या सोबतच जेवता का, सासू तुला जपतीच का, अशा काड्या टाकी जाऊ नका गड्या, पाया पडून सांगतो. लय माईला कुचळ सवय लागली.
फोन लावून, आणि एक तर ते फोन असा जळाला, कुठून आला आणि काय माहिती, उजडालाच फोन. हॅलो, काय करते अक्कन, काय करते ताई? ती म्हणते चहा करते. बरं बरं, लेकर उठले का? सासू ऐक जवळ. सासू तुला अडचण तरी काय व्हायला लागली वा एवढी? उलट आईने मुलीला सांगितलं पाहिजे, जसं मला तू समजते ना. जरी रागामध्ये एखाद्या वेळेला सासू दोन शब्द बोलली तर असं समजता येईल की ती तुझी आईच आहे, मीच बोलले असं समज. अरे नाव होईल, नाव एवढंच नाही तर सज्ज नाव गावात सुद्धा, ज्या गावात आपली ती मुलगी असेल, आपली ती बहीण दिली असेल का, गावातले लोक सुद्धा म्हणतील की खरंच त्या मुलीचे संस्कार आहेत, की सासू एवढं तिला रागामध्ये बोलते, अपमान करते, पण सासूला एक शब्दाने सुद्धा दुखवलेला आमच्या कानावर आलं नाही. हे संस्कार मुलीला द्यायला शिका. नाही तर काय काय लग्न व्हायच्या आधी म्हणतात जाऊ दे, महिना 15 दिवस सासूचा सासरवास सहन करायचा. आताचं कोण राहते जास्त दिवस सासू सासऱ्यात? लयच हसले नाही, त्यांना कळलं बघा ना तुम्ही, खरंय ना. म्हणून तुम्हाला विनंती आहे, खोटं सांगत नाही मी, जर मुलीला सासू सासऱ्यातून व्हायला राहायला सांगाल ना, तुम्हाला जितेपणी नरकात राहावं लागेल. हा भागवतातून सांगतो तुम्हाला. म्हणून घर फोड्या करू नका. मुलगी जर कधी सासरचं गारानं करू लागली का, तिला सांगायचं असू दे, थोडं सहन कर. म्हणून मुलीला संस्कार चांगले द्या. पण हवस ग मला मोठी लेक पुण्यात द्यायची, नाही का नाही? जावई घोड्यावर आणि मैना रिक्षाने ये याची. पण होत नाही तसं आप्पा. हवस ग मला मोठी मुलगी ऊस तोडीवाल्याला द्यायची, जावई ट्रॅक्टरवर मैना मोळ्या ग वायाची. चलू द्या, कारण की जीवनामध्ये आपण संस्कार द्या, संस्कार. मुलगी श्रीमंत घरी जाते का, तर चांगले माणसं जे असतात ना, ते श्रीमंतही असू द्या, पण ते म्हणत असतात आमच्याकडे पैसा प्रॉपर्टी पुष्कळ आहे, पण सुसंस्कारिक मुलगी पाहिजे आहे. आणि अशा माणसाचं लक्ष जर आपल्या मुलीवर गेलं, ते म्हणतात महाराज आम्ही 10-5 लाख रुपये खर्च करू, पण तुमची मुलगी आमच्या घरी द्या. म्हणून मुलीच्या लग्नाला सासरकडच्याकडून 1 रुपयाही घेऊ नका. सालंकृत कन्या दान आणि पृथ्वी दाना समान. सालंकृत म्हणजे काय, तर माझं तत्व असं आहे, मुलीच्या लग्नात हुंडा 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही, पण अगदी जेवढे घडतील तेवढे दागिने मुलीच्या अंगावर घालायचे आणि तिला लागणारा प्रपंच सगळं भांडे बासणं घेऊन देऊन अगदी थाटात मुलीचं लग्न करायचं. 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या. मुलीचे पैसे घेऊन जर कर्ज फेडण्याचा प्रयत्न कराल तर जिवंतपणे नरकाला जाल. बरेचसे लोक मुलीच्या लग्नात सासरकडच्या करून पैसे घेतात, आमची ऐपत नाही. नको नसू दे ना, चटणी भाकर खाऊ घाल ना, आमची ऐपत नाही. मग माझ्याकडे एक स्थळ आलं लोणकर साहेब, श्रीमंत घरचे माणसं होते. मुलगा शिक्षणाधिकारी होता आणि पूर्ण वारकरी घराणा, आळंदी पंढरीची महिनावारी करणारा, आणि आमच्या खूप निगडीतले लोक होते ते, आणि श्रीमंती खूप. ते म्हटले महाराज एखादं स्थळ बघा. मी सहज सांगितलं आमच्याकडे एक स्थळ आहे म्हटलं, पण त्यांची हिंमत तुमच्या बरोबर खेटण्याची नाहीये, तुम्ही मोठे माणसं आहेत, ते गरीब आहेत. ते म्हणले मुलगीन माणसं. मी म्हटलं तेही महिना पंढरीची वारकरी आहेत, आणि मुलीचा तर विचारच करू नका. मुलगी रोज नित्यनेमाने शिवस्तोत्र वाचन केल्याशिवाय, दोन्ही हरिपाठ वाचल्याशिवाय पाण्याचा घोट सुद्धा घेत नाही. त्या मुलाच्या वडिलांनी मुलगी बघितली, दाखवली. ते मला 1 रुपया सुद्धा नसू द्या, मुलगी करतो. त्या पुरीच्या बापाला नाहीला मी म्हणलं, तर बाप म्हणला ठीक आहे महाराज, तुम्ही काय आमच्या मुलीचं वाटोळ करायला लागला नाही, जशी आमची मुलगी तशी तुमची मुलगीच आहे. मग त्याच्या आईला विचारलं, तिची आई म्हणली महाराज मुलगी मी त्या घरी देते, पण आमच्याकडे 12 लाख रुपये कर्ज आहे. मला असं वाटलं, मग म्हणलं कर्ज फिटतच असतंय, मुलीच्या लग्नाचं कर्ज कुणाचं राहिलंय का? गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, कधी मुलीचं लग्न पैशासाठी राहिलं का कुणाच्या? नाहीच. आणि किती खर्च करा लग्नामध्ये. मुलीच्या लग्नाचं कर्ज डोक्यावर आहे तोपर्यंत तुमचं शेतातलं उत्पन्न सुद्धा किंवा तुमच्या जीवनातलं जे नित्यनैमित्तिक उत्पन्न, मग उद्योगामध्ये असेल, शेतीमध्ये असेल, हे उत्पन्न सुद्धा दुप्पट होतं. ज्या दिवशी तुम्ही कर्जातून नील व्हाल तिथून पुढे तुमची शेती कमी जास्त पिकेल, पण जोपर्यंत मुलीचं लग्न झालंय आणि त्याचं कर्ज आहे तोपर्यंत नक्की उत्पन्न चांगलं होतं. आणि मग त्यावेळेला त्या आईने मला सांगितलं महाराज एवढ्या घरी आमच्याच्याने खेटणं होणार नाही. मी म्हटलं त्याची चिंता करू नका ताई तुम्ही. आणि मग त्या मुलीच्या बापाने सांगितलं महाराज मी मुलगी देतो, पण 12 लाख रुपये माझं कर्ज त्यांनी फेडलं पाहिजे आणि लग्नाला 25 लाख दिले पाहिजे. बघा हे गरीब. मी त्याला सांगितलं हे योग्य नाही. मुलीच्या लग्नात पैसे घेणं म्हणजे तिला आयुष्यभर खाली मान घालून जगावं लागतं. कारण की सगळेच जाणकार नसतात, सासरकडचे सासाही सगळ्या जाणकार नसतात. आणि मुलगी ही जीवनात जुन्या काळातले माणसं म्हणायचे
की आयुष्यभर ती स्वाभिमानाने जगली पाहिजे, म्हणून मुलीच्या लग्नात अगदी भरभरून तिला द्यायचं, डिझाईन फिजे लावण्यापेक्षा एखादा तोळा जास्त करून तिच्या गळ्यात घालायचं. पण आपले लोक भूषणात जास्त जातात. मी म्हणतोय वेस्टेज पैसा खर्च करण्यापेक्षा त्यातले तेवढे पैसे त्या मुलीला जर दिले तर तिच्या संसारात काम येतील, आणि सासू सासरे घरातली सगळी मंडळी खुश होतील की खरंच आम्हाला आमची सून भेटली आणि तिच्या माहेरची माणसं भेटले. आणि म्हणून जीवनामध्ये मुलगी ही संस्कारिकच आहे. फक्त मुलीचं डोकं बदलतं कधी, ज्या ज्या वेळेला आई सारखा फोन माहेरून करते, तिथून पुढे मुलगी जरा संसारामध्ये वेड्यासारखं करते. आणि नुसत्या आईलाच फोन करायची सवय नाही, आपल्या बायाला लई घाण सवय, चालता चालता काढी टाकतात, चालता चालता. परवा मी घरी गेलो, घरी गेल्याच्या नंतर दारात गाडी गेली की म्हणले आले काय महाराज? कोण म्हणले? एक म्हातारी आमच्या शेजारची. आले का महाराज? घरचे असे वाट्यावरच उभा होते. म्हणली एकटाच जातो का? कोण म्हणती? ती म्हातारी. काय म्हणली? लोणकर साहेब, एकटाच जातो का भागवताला? मी नाही, हिला घेऊन फिरवतो म्हणजे आता गावगाव बाद झालं. तेवढं बोलून दम खाल्ला नाही त्या म्हातारीने. ती सरळ म्हणली हो कशाला नेची ना, तुझ्या बहिणीच्या गावात का तिला कशाला नेची, दुसरीकडे असल्यावर नेली असतीस. म्हणले शाबास, दिली का काडी टाकून? म्हणजे याचा अर्थ असा आहे, सहज बोलणं असतं बघा ह्यांचं. पण काडी टाकली ते निस्तारायला मला 1 घंटा गेला, रिकामा घेणं न देणं. म्हणजे जीवनामध्ये नम्रता ही आपल्या जीवनात जरी असली तरी आपल्या समाजात सवय चलत चलत या ठिकाणी लोकांचं वाईट करणं पण हे नसावं. हा मुद्दा आपला असाच आहे की जीवनामध्ये सर्व गवळणी गोपाळ कन्हैयाच्या भेटीने आतुर झाले आणि इथं जरासंध कालीवन गर्व 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 करत होता. रुक्मिणी मातेला बरोबर नेण्याचा विचार देवाने केला नाही. गर्व झाला होता कालीवनाला, आपला मुद्दा होता रुक्मिणीला गर्व झाला हा. आणि देव म्हणले ठीक आहे मी माझ्या बरोबर नेतो, पण लायकीमध्ये राहा. लायकीत राहा म्हटलं तरी तिथं गेले, भरपूर लोक जमले होते. कार्यक्रम सुरू झाला बारशाचा. आणि बारशाचा कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर नामदेव महाराजाला कन्हैयाने परमात्म्याने बघितलं, रुक्मिणी मातेने बघितलं. कार्यक्रम पूर्ण झाला. नाव ठेवलं नामदेव. पण नाव ठेवल्याच्या नंतर आता देवाची पूजा करण्याची वेळ झाली आणि गौनाई मातेने सांगितलं की देवाची आता पाद्य पूजा करा, आरती करा आणि लगेच प्रसाद घेण्यासाठी पंक्ती बसू. त्यावेळेला आरती करण्याचा विचार झाला, पण देवाची पूजा करायची कशी हे गौनाई मातेला माहित नव्हतं. दामाजीने सांगितलं गौनाई तुम्ही देवाची पूजा करून घ्या. पण तितक्यामध्ये त्या आईसाहेबाच्या लक्षात आलं. ती म्हणली आपण देवाची पूजा जास्त केलेली नाही, एवढ्या लोकांमध्ये जर काही हुकलं चुकलं तर लोक हसतील, मग हाताने अपमान करून घेण्यापेक्षा जाऊ द्या. म्हणले रुक्मिणी माता देवाच्या बरोबरच आलेल्यात, त्यांनाच पूजा करायला लावू. जरी कमी जास्त झालं तर देव ऍडजस्ट करून घेईल, कारण की पत्नी आहे ना. आणि मग त्यावेळेला पूजा करण्यासाठी रुक्मिणी मातेच्या हातात ताट दिलं. रुक्मिणी मातेच्या हातात ताट दिल्याच्या नंतर आनंदामध्ये रुक्मिणी माता पूजा करण्यासाठी निघाल्या. कुणाची? पिंपरीकर देवाची. आणि देवाची पूजा करण्यासाठी रुक्मिणी माता समोर आली, पण मनात म्हणली हा मला माहिती, म्हणली बरं झालं मला ह्यांनी सोबत आणलं, नाही तर माझ्याशिवाय दुसऱ्याला पूजा जमली नसती. एवढाच गर्व झाला. देव म्हटले अरे रुक्मिणी मला तेवढ्याच गोष्टीची चांडाळी म्हटली, ते तर जमत नाही, तू गर्व कशाला करते? पण रुक्मिणी माता म्हटली मला माहित होतं. आणि जवळ आले म्हणली देवा तुम्ही मला म्हणत होतात नको तू नको तू, बघा मी जर नसते आले तर तुमची पूजा करायली तर मेळ सुद्धा लागला नसता कोणाला. बरं झालं म्हणली मी आले. ठीक आहे म्हणले. देव म्हणले एवढा गर्व कामाचा नसतो. आणि मग देव काहीच बोलले नाही. रुक्मिणी मातेने निरंजनी पेटवण्यासाठी खाली मान घातली, निरंजनी पेटवली आणि गंध लावण्यासाठी वरी बघू लागली. तर वरी बघताना खाली बघितलं तेव्हा एक देव दिसत होता, पण जेव्हा वरी बघितलं का जिकडं तिकडं देव दिसू लागले. जेवढे त्या बारशाला आलेले लोक होते का सगळे पांडुरंग स्वरूप दिसू लागले. आणि रुक्मिणी मातेला आरती करायची सांगितली. गौनाई माता म्हटले आई साहेब आवरा, वेळ झाला खूप, 3:15 वाजून गेलेत, कवर उभा राहता? त्या म्हटले आता आरती करायची, पण करू कोणाची? लाजले गे माय आता कवना लाजले गे माय आता कवना लाजले गे माय आता कवना हे
जिकडे चतुर्भुज गोपाळो जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू जिकडे पागे तिकडे चतुर्भुज गोपाळो जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू लाजले गे माय आता कवनाव वाळू. 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 आणि म्हणून या ठिकाणी रुक्मिणी माता लाजली आणि लाजल्याच्या नंतर घाई करू लागल्या गौनाई माता. आवरा आई साहेब आवरा. ती म्हणली आता करू कशी आरती. जिकडे पागे तिकडे चतुर्भुज गोपाळू. आणि तेवढ्यात मग आई साहेबाला जरा सद्बुद्धी सुचली. आई साहेब नामदेवाच्या जवळ कान करू लागल्या. नामा म्हणला आई मी सांगू का तुम्हाला खून देवळकाला येत नाहीत ना. म्हणली नाही. आणि मग गळा वैजयंती माळ श्रीवत्सलांचन विष्णुदास नामायाने दाविली निज खून. नामदेव महाराजांनी सांगितलं आई साहेब ज्याच्या गळ्यात वैजयंती माळ आहे तो तुमचा पती परमात्मा पांडुरंग आहे. त्यांची आरती करा. म्हणजे कधी कधी गर्व केला का तर देव देवाच्या पत्नीला सुद्धा सापडत नाही. तुमचा आमचा तर विचारच करू नका. गोपाल कृष्ण भगवान की. आणि मग त्यावेळेला तो परमात्मा पुढे पळू लागला. पाठीमागं कालेवन पळतोय. शेवटी देव एका गुफेमध्ये गेले आणि आडवशाला थांबले. अंगावरचा पितांबर त्या गुफेमध्ये झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर टाकला. कालेवनाला वाटलं कन्हैयाच आराम करतात. आला असा रागामध्ये लात मारली आणि कमरेत लात मारल्याबरोबर निद्रिस्त अवस्थेमध्ये असलेला व्यक्ती उठून जागा झाला. आणि त्या व्यक्तीची दृष्टी कालेवनावर पडल्या बरोबर कालेवन जळून भस्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की. कालेवन जळून भस्म झाला. राजा परीक्षितीने शुकदेवांना प्रश्न केला की ज्या व्यक्तीची दृष्टी कालेवनावर पडल्या बरोबर ती व्यक्ती जळून भस्म झाली एवढा सामर्थ्यवान तो निद्रिस्त अवस्थेमध्ये असलेला व्यक्ती कोण. ते म्हणले तो सर्वसामान्य व्यक्ती नसून सूर्यवंशामधला राजा मुचकुंद होता. एकदा तो स्वर्गामध्ये राजा इंद्राला मदत करण्यासाठी गेला आणि इंद्राचं सिंहासन दैत्याच्या ताब्यातून परत मिळून दिला. आणि इंद्र म्हटला मागा राजे काय पाहिजे मी देतो. ते म्हटले तू काय देणार. तुझंच राज्य सोडवण्यासाठी मला मृत्यू लोकातून मदतीला स्वर्गात यावं लागलं. मग मुचकुंद राजाने सांगितलं इंद्रा तुला देता येत असेल तर एकच दे. ज्या सूर्यवंशामध्ये मी जन्माला आलो ना त्या सूर्यवंशामधले मूळ पुरुष रामप्रभू या प्रभू रामचंद्राचं दर्शन मला घडून दे. त्यावेळेला इंद्र म्हटला हे खातं आपल्याकडे नाहीये परंतु तेवढं मी करू शकतो. परमपिता ब्रह्मदेवाला विनंती केली आणि ब्रह्मदेवाने सांगितलं नक्की तुला रामप्रभूचं दर्शन घडून देऊ पण आताच नाही. जब यद वंश कृष्ण अवतारा. यादवाच्या वंशामध्ये परमात्मा कृष्ण या रूपाने जन्माला येतील ना तेव्हा तुला नक्की रामप्रभूचं दर्शन घडून देऊ. तोपर्यंत सुखाने जाऊन राज्य कर. मुचकुंद राजे म्हटले आता मला राज्य करण्याची आवड राहिली नाही का. संसार मज न करणे सर्वता परमार्थ पुरता हाती देई. म्हटले आता मला संसार करण्याची इच्छा राहिली नाही का तर संसरती न सरती ती संसार हा जो कधी सरत नाही तो संसार आहे. म्हणून म्हटले मला आता संसार करायचा नाही करायचा आहे तो परमार्थ. फक्त म्हणले निवांत प्रभूचं नामचिंतन करतो. म्हणले कुठंतरी निवांत जागा द्या. आणि मग त्या गुफेमध्ये सांगितलं या गुफेमध्ये तू निवांत आराम कर. आणि ज्या वेळेला यादव वंशामध्ये कन्हैयाचा जन्म होईल तेव्हा तुला दर्शन देण्यासाठी परमात्मा तुझ्या हातून एक लीला करून घेतील. कालेवन नावाचा दैत्य जळून भस्म तुझ्या दृष्टीने होईल आणि तिथंच तुला परमात्म्याचं दर्शन होईन. गोपाल कृष्ण भगवान की. आज परमात्मा उभा राहिले. मुचकुंद राजाने तो स्वयंप्रकाश परब्रह्म परमात्मा कन्हैयाला बघितलं. अखिल विश्व गुण निदान आनंद घन आनंद कंद. विश्वव्यापक परमात्मा बघितला आणि साष्टांग नमस्कार त्या मुचकुंद राजाने कन्हैयाला केला. आणि कन्हैयाने सांगितलं राजा मुचकुंदा वरमरोही मी तुझ्यावर प्रसन्न आहे काय पाहिजे सांग. त्यावेळेस मुचकुंद राजा बोलू लागले बास प्रभू
धन्य झालो आता याशी संदेह नाही. धन्य झालो प्रभू आपल्या दर्शनाने, कृतकृत्य झालो रे, इच्छा केली ते पावलो. आज माझं भाग्य उदयाला आलं प्रभू. फक्त माझी एक विनंती आहे की ज्या वंशामध्ये, सूर्यवंशात मी जन्माला आलो आणि त्या वंशामध्ये तुमचाही अवतार झाला, एकदा हे डोळे बंद होण्याच्या अगोदर परमात्मा राम प्रभूच्या रूपामध्ये मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे. देता आलं तर तेवढं दर्शन मला द्या. आणि त्या राम प्रभूच्या रूपामध्ये हे मस्तक मी तुमच्या चरणावर ठेवणार, एवढी माझ्या मनात इच्छा आहे. दावी रूप मज गोपिका रमण. दावी रूप मज गोपिका रमण. भावी रूप माझ गोपिका रमण. भावी रूप माझ गोपिका रमण. भावी रूप माझ गोपिका रमण. गोपिका रमण, गोपिका रमण. आणि त्यावेळेला मुचकुंद राजाने सांगितलं रामप्रभूच्या रूपामध्ये दर्शन द्या. आणि परमात्मा रामप्रभूच्या रूपामध्ये मुचकुंद राजाच्या समोर उभा राहिले. आणि मुचकुंद राजाने नमस्कार केला आणि आपल्या देहातली दिव्य आत्मज्योत राम स्वरूपामध्ये एक रूप केली. गोपाल कृष्ण भगवान की, शियावर रामचंद्र की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. आणि सुंदर अशा प्रकारे मुचकुंद राजाला प्रभूचं दर्शन झालं. कालेवनाचा उद्धार झाला. इकडे जरासंध पुन्हा अपमानित करून बलराम दादाने पुन्हा परत पाठवला. आणि सुंदर कन्हैया आता द्वारकेचे राजे झाले. आणि द्वारकेचे राजे झाल्याच्या नंतर कन्हैया आनंदाने द्वारकेमध्ये राज्य करू लागले. पण मनात विचार आला विवाह सोहळ्याचा. आणि विवाह करण्याचा विचार आला. पण कन्हैया म्हटले आता आपणच जर अगोदर विवाह करावा तर लोक नाव ठेवतील. कारण की मोठा भाऊ विवाहाचा ठेवला आणि छोट्याने लग्न केलं हे योग्य वाटत नाही. म्हणून म्हटले अगोदर बलराम दादाचा विवाह करू. आणि मग त्यावेळेला बलराम दादाकडे कन्हैया गेले. आणि कन्हैयाने विचारलं काय दादा विवाह करण्याची इच्छा आहे का? दादा म्हणले 2 वर्ष झालं वाट पाहतोय पण आणखी काय कुणी एखादा पाहुणा स्थळ घेऊन यायला तयार नाही. खूप वेळा देवबाप्पाला सांगितलं म्हणले पण देवबाप्पा काय मेळ लागून द्यायला. सगळ्या पाहुण्या रावळ्यांना माहित आहे म्हटले पण आणखी काय कुणी बघितलंच नाही म्हणले. लोणकर साहेब बघानात, आप्पा बघानात, पराशर मामा बघानात, कुणी बघाना, सगळे निसते म्हणले मजा पाहतायत. कन्हैया म्हटले जाऊ द्या बाकीच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा भाऊ भावाच्याच कामाला येत असतो. करायचं का लग्न? बलराम दादा म्हणले हो वाट पाय उभा भेटीची आवडी, मी तर वाटच बघू नये. ठीक आहे म्हटले मग आवरा आपल्याला व्हा तयार, आपल्याला मुलगी बघायला जायचंय. तयार व्हा म्हणून सर बलराम दादा 20 मिनिटांमध्ये रेडी. रथाच्या समोर कन्हैया आवरलं का? दोघही रथामध्ये बसले. आणि रेवत देशाचा राजा रेवत त्याची मुलगी पाहण्यासाठी रेवती कन्हैया आणि बलराम दादा गेले. मुलगी बघितली. आता घाई गडबडीमध्ये बघितली. आणि बघितल्याच्या नंतर बलराम दादाला कन्हैयाने बाजूला नेलं विचारलं सांग म्हणले दादा कशी मुलगी? ते बलराम दादा म्हणले मुलगी इतक्या गडबडीत कसं सांगू? ते म्हणले टाइम नाही आपल्याकडे, देवबाप्पा येऊन बसलेत, मग विनाकारण टाइमपास करू नका, तुम्हाला मुलगी कशी पसंत नाही का सांगा. आणि गंमत अशी बघा मुलगी बघायला गेलेली मुलं हे संभ्रमात असतात. त्यांना हो म्हणाव का नाही म्हणाव हे कळतच नसतं. येस नो याच्यामध्ये ते बराचसा वेळ घालवतात. आणि म्हणून मुलगी बघायला गेलेले माणसं लवकर निर्णय देत नाही. त्याचं कारण असं की त्यांना पंचायत पडते काय करावं नेमकं. हा कोरोनाच्या काळात जमलं कसलं बी. एक आमचा मित्र आहे त्यांनी 52 मुली बघितल्या. माऊली 52 मुली बघितल्याच्या नंतर एके दिवशी मी चिडलो. म्हटलं अरे बघतो किती लोकांच्या लेकराला किती नाव ठेवतो. म्हटलं असंच करून करून एक दिवस तुला मुलगी सुद्धा कोणी द्यायला तयार व्हायचं नाही. कोरोनाचा काळ आहे म्हटलं सध्या एवढ्यात जर झालं तर झालं, नाही तर मग पुन्हा काही नाही. आपल्याला 2.5 मीटर भगवं कापड, एक चिलीम, एक भस्माचा गोळा, कुठंतरी महादेवाचं मंदिर बघून तुला तसंच राहावं लागेल म्हटलं.
ते म्हणला महाराज आता मुलगी बघायला गेलो का वापसच येत नाही. गेला मुलगी अगदी नाकाला मास्क लावून आली ती. जशी बघितली पसंत म्हणला लग्न झालं आणि तिसऱ्या दिवशी गुळणा गुळणीचा कार्यक्रम सुरू झाला. आणि गुळणा गुळणीच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो, बघितलं त्या मुलीला नाकाचा पत्ताच नाही, उगाच छोटस नाक इथं. मी असला विनोदी माणूस, तरी मी जास्त विनोद करत नाही इथं. आणि मग त्यावेळेला मी त्याच्या जवळ गेलो आणि कानात म्हणलं का रे लयच 52 मुलीला नाव ठेवलं ना आणतानी तर म्हणलं बिबट्या नाकाचीच आणली. तेव्हा म्हणला सगळा कार म्हणला त्या मास्क मुळे झाला. म्हणला मास्क होतं मिळत लागला नाही, नाक आहे का नाही. म्हणून जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करताना विचार करावा. बलराम दादा म्हटले कन्हैया तू सांगतोय पण ती मुलगी मी नीट बघितली नाही, बोलली नाही, शब्द ऐकला नाही, बोलती का नाही, चलती का नाही, लंगडी का, खुळी का, मुकी का. दादा म्हणले पसंत असेल तर सांगा, एवढाच ठेप आहे. शेव हुकला तर मग पुन्हा तसंच राहावं लागेल, मी माझं लग्न करणार. बलराम दादा म्हणले थांब थांब थांब. आणि गंमत असते बघा, मुलगी बघायला गेल्यावर ही म्हणून मुलगी लाजते आणि मुलगा लाजतो. एके ठिकाणी तर अशी गंमत झाली, एक जणाला 3 मुली होत्या साहेब, आणि 3 कलाकार होत्या. एक तोत्री होती, एक गँगानी होती. आणि त्या मुलीला सांगितलं तू बोलू नको, पाहुणे बघायला आले की बोलल्याशिवाय राहत नव्हती. म्हणले आज जर बोलली ना, आतापर्यंत जेवढे मुलं पाहण्यासाठी आली त्यातल्या एकाही मुलाने आतापर्यंत पुन्हा परत रिप्लाय दिला नाही. म्हणून म्हणले आता उत्तर येस म्हणून आलं पाहिजे, अजिबात बोलायचं नाही. पोरगी म्हणली तुम्ही काळजीच करू नका, मी एक शब्द पण बोलणार नाही. योगायोगाने पाहुणे आले, जेवायला बसली. मुलगी बघितली, मुलगी पसंत म्हणून सांगितली. सुंदर मुली होत्या त्या माणसाच्या, गँगानी, तुतानी, तोत्री, 3 प्रकारच्या 3 मुली. तोत्र्या मुलीला बघितलं, मुलगी बघितल्याच्या नंतर ती मुलगी बघितली, पसंत म्हणून सांगितलं, जेवायला बसली. जेवायला बसल्याच्या नंतर आपल्यात एक पद्धत आहे, मुलीला पुन्हा वाढण्यासाठी बोलवतात. मुलगी वाढण्यासाठी परत गेली. जाताना माया आणि बाप म्हणले एक शब्द सुद्धा बोलू नको. बरं पोळी न्यायला पाहिजे, शिरा न्यायला पाहिजे, पापडी, भजे, कुरडई, काहीतरी पदार्थ न्यायचा. पण जाताना तिने मस्तपैकी हातात कडीचं बघून घेतलं. कडीचं बघून घेतलं आणि गेली. मुलगी आला तसा शब्द बोलली नव्हती, आणि बोलले नसल्यामुळे कडीचं बघून हातात घेतलं. मुलगी वाढण्यासाठी गेली. चालता चालता पायात पाय अटकला आणि थरथर कापत होती, आणि पाय अटकला आणि मुलीच्या हातातलं बघून पायाखाली पडलं. धाडकन बघून पातेलं खाली पडलं आणि त्यातली कडी सांडली. जशी उडाली तशी त्या मुलाच्या बरोबर एक म्हातारा आलं होतं, त्या म्हाताऱ्याच्या अंगावर गेली. आणि मग अंगावर कडी गेली तरी ते म्हातारा लय हुशार होतं. म्हणला मुलगी आलं तसं बोलली नाही ना, आता बोललीच पाहिजे. जसा कडीचा बाप्पा फुरका मारला तसा तो माणूस म्हणला वाह काय सुंदर कडी झाली. म्हणला 65 वर्षाचा झालो पण एवढी सुंदर कडी मी आजपर्यंत खाल्ली नाही, बघूनच आणलंय. आणि हा काय म्हणतो एवढी सुंदर कडी मी आजपर्यंत खाल्ली नाही. पोरीने दम खायचा ना, ती म्हणली तमून नाही व्हायची, जी टाकली मी टाकली मग तम नाही कडी चांगली व्हायची. शाबास. बरं तेवढं बोलून ग बसले नाही. दुसरी म्हणली ताई तुला सांगितलं होतं ना बोल नको, म्हणणं लग्न म्हणणं. म्हणजे गँगानी म्हणली लग्न मोडलं. आता मोडलं याचा अर्थ असा आहे, तुतरी आणि गँगानी या दोघींनी कार केला. जीच पोरग पळाला, आणखी परत आलं नाही. तसं बलराम दादा म्हटले अशी जर मुलगी असेल तर ते म्हणले काळजी करू नको, मुलगी सगळी चांगली आहे, फक्त एवढंच आहे की तुझ्यापेक्षा थोडी उंच आहे. बलराम दादा म्हणले पत्नी उंच नसून आहे म्हणते तो जुने माणसं. कारण की ज्याची पत्नी पतीपेक्षा उंच आहे त्या माणसाला आयुष्यभर तिचंच ऐकावं लागतं. आणि मग त्यावेळेला बलराम दादाला सांगितलं का नाही, म्हटलं एक काम कर ना, उंच आहे ना तुझ्याकडे सर्व शक्तिमान आहेस म्हणे, तू बलवान आहे, सगळी आयडिया. लग्नाच्या अगोदर तिची उंची जर लेवल मध्ये आणली तर संसार सुखाचा होईल. बलराम दादा म्हणले हो राव जमन तसं. आणि मग बलराम दादाने काय केलं, म्हणले मला एकांतात मुलीला 2 शब्द बोलायचे. मुलगी एकांतामध्ये नेली. बलराम दादाने काय केलं माहिती का, आडमुठा होता दादा, असा तिच्या डोक्यावर नांगर ठेवला आणि वरून मुसळाचा ठोका दिला. गपकनीत भर मुलगी कमी झाली, आणली बाहेर. म्हणले कन्हैया जमलं का, देव म्हणले बरी पाताळात घातली नाहीस. आणि मग अगदी थाटामाटामध्ये रेवतीच्या बरोबर कन्हैयाचे बंधू असणारे बलराम दादांचा विवाह पार पडला. आणि अगदी थाटामाटामध्ये त्यांचं स्वागत केलं, द्वारकेमध्ये आणून ठेवले. आता कन्हैया निवांत बसले आणि कन्हैयाच्या मनामध्ये स्वतःच्या विवाहाचा विचार आला.
कन्हैयाची जी वधू होती ती अगोदरच ठरलेली होती. तिचं नाव आहे विदर्भ देशाचा राजा भीमक. त्या भीमकाची कन्या रुक्मिणी. रुक्मिणी माता आणि भीमकाची कन्या. त्या भीमक राजाला, विदर्भ देशाचा तो राजा होता, 4 मुलं आणि 1 मुलगी होती. रुक्मी, रुक्मकेशी, रुक्मबाहू आणि रुक्ममाली असे 4 मुलं आणि रुक्मिणी नावाची मुलगी. पण त्या रुक्मिणी मातेचा ज्येष्ठ भाऊ असणारा रुक्मी त्याने आपल्या बहिणीचा विवाह शिशुपालाच्या बरोबर म्हणजे कन्हैयाच्या मेवण्याबरोबर ठरवला. पण रुक्मिणी माता विचार करू लागली, हा दुष्ट असणारा शिशुपाल, अशा व्यक्तीच्या बरोबर जर माझा विवाह झाला तर माझा विवाह होऊन मी कधी सुखी होणार आहे. आणि मग रुक्मिणी माता म्हटली, मी तर माझ्या मनामध्ये द्वारकाधीश कन्हैयाला पती म्हणून स्वीकारलेला आहे, परंतु माझा निरोप, माझा संदेश घेऊन कन्हैयापर्यंत जाणार कोण? तितक्यामध्ये तिला सुदेव नावाचे ब्राह्मण देवा दिसले. सुदेव, ज्याचं दैव सुंदर, त्यांचं नाव सुदेव. कारण की सुदेव नावाचे ब्राह्मण देवा अगदी रुक्मिणी मातेला दिसले आणि साष्टांग नमस्कार सुदेवजीला केला. देवा, माझी तुम्हाला विनंती, माझं एक काम कराल का? देवबाप्पाने सांगितलं, काय काम करू? म्हटले, काय नाही, माझा एवढा निरोप तुम्ही द्वारकाधीश कन्हैयाला पोहोचवाल का? ते जर मला वेळेमध्ये नेण्यासाठी आले तर मी जिवंत राहणार आहे, नसता शिशुपालाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकण्यापेक्षा मी माझा प्राण देणार आहे. मी मनोमन कन्हैयाला पती म्हणून मानलेला आहे. ज्याने मला कधी बघितलं नाही, मी त्याला कधी बघितलं नाही, परंतु या मनामध्ये सर्वस्व या ठिकाणी अर्पण मी कन्हैयाला केलं. म्हणून माझा निरोप तुम्ही एवढा द्वारकेला पोहोच कराल का? सुदेव देवानी सांगितलं, बाबा रुक्मिणी, मी तुझा निरोप घेऊन जर गेलो ही गोष्ट तुझ्या भावाला रुक्म्याला कळली तर तो मला जिवंत ठेवणार नाही. सुदेवजीने असं सांगितलं. रुक्मिणी माता म्हणली, ठीक आहे सुदेवजी, तुम्ही म्हणताय माझा भाऊ जिवंत ठेवणार नाही, पण मला तुमच्याशिवाय आधार कुणाचा नाही. पडते देवा पाया तुमच्या, काय मागणी मागू, तुम्ही मला आधार केवळे, कशी कुणाला सांगू देवा, कशी कुणाला सांगू. ती रुक्मिणी माता म्हणते, देवा माझी एवढी मदत करा देवा, कारण की तुम्ही मला वडला समान आहात. मला सांगा ना देवा, हीच वेळ जर माझ्यासारखी तुमच्या मुलीवर आली असती तर काय केलं असतं, आणि मुलीवर जर वेळ आली असती तर काय केलं असतं. असं त्या रुक्मिणी मातेचे शब्द ऐकले आणि सुदेवजीला अंतकरणामध्ये दया आली. म्हटले, जाऊ द्या, आपल्याला ती पित्या समान मानते ना, देह गेला तरी चालेल, जे व्हायचं ते होईन, पण हिचं पत्र, हिचा निरोप द्वारकाधीश कन्हैयापर्यंत आपण पोहोच करू. आणि सुदेव देवाने त्या रुक्मिणी मातेचं पत्र घेतलं आणि घाई गडबडीमध्ये सुदेवजी द्वारकेच्या रस्त्याने जाऊ लागले. त्या पत्रात सुंदर लिहिलं होतं, या आमच्या कुळाचा नेम आहे, वधू मुलगी विवाह मंडपात जाण्याच्या अगोदर मा जगदंबेची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जाते आणि त्या जगदंबेची खना नारळाने वटी भरेपर्यंत तुम्ही माझी या ठिकाणी सोडवणूक करा. तुम्ही जर वेळेमध्ये आलात तर ही रुक्मिणी जिवंत दिसेल, आणि येण्यासाठी विलंब केला तर मी माझा प्राण त्यागीन, पण शिशुपालाच्या गळ्यामध्ये वरमाला टाकणार नाही. देवा, तुम्ही विचार कराल की जी मुलगी मी बघितली नाही, ज्या मुलीने मला कधी बघितलं नाही, मग मनोमन मला पती म्हणून का मानते? मी सर्वसामान्याची मुलगी नसून या ठिकाणी विदर्भ देशाचा राजा भीमक त्याची कन्या आहे. ज्या ज्या वेळेला देवर्षी नारद माझ्या बाबाकडे येत होते आणि तुमच्या शौर्याच्या, तुमच्या लीलांचं वर्णन नारदाने केलं, ते ऐकून मी तेव्हाच ठरवलं की जीवनामध्ये पती म्हणून जर स्वीकार करेन तर फक्त तुमचाच करेन, अन्यथा दुसऱ्याला वरणार नाही. म्हणून मी सर्वसामान्य नसून विदर्भ देशाच्या राजाची कन्या आहे. प्रभू लवकर येऊन आपली माझी सोडवणूक करावी. आपलीच रुक्मिणी, श्रुत्वा त्रिभुवन गुणा सुंदर सुनवंता, ते रुक्मिणी माता सांगते, त्रिभुवन सुंदर तुम्ही आहात, म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही येऊन माझं अंबिका मातेच्या मंदिरातून हरण करा. हे पत्र घेऊन सुदेवजी गेले. द्वारकाधीश कन्हैया आणि सुदेव देवांना बघितलं आणि साष्टांग नमस्कार केला. का? ब्राह्मण देवाचा आदर केला जातो, ही आपली संस्कृती आहे. आणि का आदर करायचा? तर हिंदू धर्म आणि सनातन धर्म टिकवला आणि आपल्यापर्यंत पोहोच केला, त्याच्यामध्ये 70% श्रेय हे ब्राह्मण देवाचं आहे. बरेचसे लोक आपले नाव ठेवतात ब्राह्मण देवायला,
पण ते आज्ञेने असतात म्हणून ठेवतात. जर ब्राह्मण देवांनी वेद वेदांत उपनिषद या पुराणाचं रक्षण केलं नसतं तर आपल्यापर्यंत ग्रंथ पाहायला सुद्धा राहिले नसते. म्हणून ही ग्रंथ संपदा त्यांनी टिकवली आणि ती टिकवलेली संपदा आज जगाच्या उद्धारासाठी जगाच्या कल्याणासाठी उपयोगी आली. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून त्यांचा आदर केला पाहिजे आणि आदर करणं हे आपला धर्म आहे. आणि म्हणून जीवनामध्ये त्या सुदैवाला बघितलं आणि स्वतः द्वारकाधीश कन्हैया सिंहासनावरून उठले आणि साष्टांग नमस्कार त्या ब्राह्मण देवाला केला. आपल्या सिंहासनावर बसवलं आणि त्या सुदैवाची पाद्यपूजा केली आणि विचारलं, हे विप्रवरा द्विजवरा, कोण आहात, कुठून आलात, मी आपली सेवा काय करू. सुदैवजीने ते आपल्या हातातलं पत्र कन्हैयाच्या हातात दिलं. पत्र वाचलं, देवाला बघितलं आणि देवाने दारुक नावाच्या सारथ्याला रथ काढण्याची आज्ञा दिली आणि इकडं रथ सजवला. रथामध्ये सुदैवजी आणि कन्हैया बसले. वेगाने रथ द्वारकेतून निघाला. बलराम दादा म्हटले, न सांगता कन्हैया कुठे चालला. म्हणून बलराम दादानी सुद्धा काही सैन्य बरोबर घेतलं आणि भावाची पाठ राखण करण्यासाठी बलराम दादा कन्हैयाच्या मागे निघाली. रथ वेगामध्ये निघाला. इकडं लग्न सोहळा सुरू झाला. शिशुपाल हा हळदीसाठी आला आणि हळदीसाठी आल्याच्या नंतर थाटामाटामध्ये रुक्मिणीचा विवाह रुक्मिणी आयोजित केला. शिशुपाल, वक्रदंत, जरासंध सगळे मित्र दुष्ट लोक जमले. कन्हैयाचा विरोध करणारे सगळे एके बाजूने होते आणि कन्हैया इकडे रुक्मिणी मातेला घेऊन येण्यासाठी निघाले. रुक्मिणी मातेने सुंदर पूजेचं ताट भरलं. काही दास दासी मैत्रिणी बरोबर घेतल्या आणि आदिमाता मा भगवती मा जगदंबेच्या मंदिरामध्ये गेली. आणि जगदंबेच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्या आदिमाता भवानीची खना नारायणांनी ओटी भरून या ठिकाणी पूजा रुक्मिणी माता करू लागली. आणि म्हणून आपला हा नेम आहे. आपल्या घरी आजही लग्न सोहळा आयोजित केला तर लग्नाच्या अगोदर आपण त्या आदिमाता भगवतीची ओटी भरतो. खना नारळाने सुवासनी घातल्या जात आहेत देवाच्या देवीच्या आसराच्या. हा आपल्या संस्कृतीचा नियम आहे. आणि आदिमाता भगवतीच्या समोर, पार्वती मातेच्या समोर रुक्मिणी माता उभा आहे आणि रुक्मिणी मातेच्या समोर या ठिकाणी मा जगदंबा दिसते. त्या जगदंबेला विनंती करते रुक्मिणी माता, माझ्या कन्हैयाला येण्यासाठी सद्बुद्धी दे आणि लवकरात लवकर माझी आणि कन्हैयाची भेट घालून दे. आई, तुला माहितीये माझं दुःख तुलाच कळेल. कारण की आई सुद्धा या ठिकाणी भगवान शिवापासून वेगळी होताना खूप दुःखी झाली होती. आदिमाता मा सती प्रजापती दक्षाने जेव्हा भगवान शिवाचा अपमान केला आणि त्या यज्ञकुंडामध्ये उडी मारली का, त्यावेळेस ती आदिमाता तपाला बसली होती. लावीला जीव आली ना किव हिच लाडकी लेक हिमालयाची, शंभूसाठी अंबा बसली तपाला, शुद्ध नाही देहाची. पतीचा अपमान सहन नाही झाला, उडी तिने घातली मागच्या वेळेला, होता अवतार झाला उतार, हिच लाडकी लेक हिमालयाची, हिच लाडकी लेक हिमालयाची, शंभूसाठी अंबा बसली तपाला, शुद्ध नाही देहाची. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. लावीला जीव आली ना किव. कारण की अगदी आदिमाता भगवती तपाला बसली होती
आणि तपाला बसल्याच्या नंतर शंभूसाठी तिने तपश्चर्या केली होती. अगदी गाण्याची चाल आहे गवळण देवीच्या. पण या ओव्यात पतीचा अपमान सहन नाही झाला, उडी तिने घातली मागच्या वेळेला, होता अवतार झाला उद्धार, हिच लाडकी लेक हिमालयाची. कारण की फक्त चाल गाण्याची आहे, गाण्याची चाल का म्हणून देवीच आहे म्हणून, आहे का नाही. आणि जरा जपून जपूनच म्हणतो मी, कारण की इथं बरं वाटलं वातावरण. तर काय काय ठिकाणी एकदा असंच गाण्याची चाल हे म्हटलो, वातावरण झालं आणि वातावरण झालं की एका मावशीच्या अंगात आलं, ती म्हणली चल बाजाव. म्हटलं शाबास आता चल बाजाव. कारण की कुणाच्या कुठं अंगात येईन सांगता येत नाही, लय विचित्र खेळ आहे. हा, अंगात येणं खोटं नाही, पण कुठंही येणं खोटं वाटतं मला. देवाच्या समोर देवीच्या समोर आलंच पाहिजे. हा, म्हणून ज्या वेळेला आदिमाता भगवतीची सेवा चालू असेल तिथं अंगात येणं ठीक आहे, पण काहीच्या कवा येतं. आमच्या गावात एक जणीच्या अंगात आलं. कसं आलं, सकाळी सूर्य उदय झाला, शेतामध्ये मालक धार काढायला चालली होती गायची, पण घरचं सरपंच संपलं होतं. अमोल भाऊ बरं का, घरचं सरपंच संपल्याच्या नंतर ते मालक निघाल्याच्या नंतर ती म्हणली होय हो रानात चाललात का. ते म्हणलं हो. आणि धार काढून येता येता गाडीवर थोडं सरपंच बांधून आणता का. ते तसलंच होतं, जे देव जे देव जे माझी बायको. ते म्हणलं येतो घेऊन. गेला गडबडीत गेला, धार काढली, पण येताना सरपंच बांधायचंच विसरलं गाडीला. आणि तसंच रिकामा आलं. हिने रिकामा आलेला मालक बघितला आणि ओट्यावर तोंड धुत असताना सुरू केलं. मी बाजूलाच होतो. केलं आणि तितक्या ती गाडी स्टँडवर लावत होतो. ती म्हणली अरे मी तुला म्हणले होते ना येताना गाडीवर सरपण आणा. मी बाजूलाच ब्रश करत होतो. ती म्हणली अरे मी तुला म्हणले होते ना येताना गाडीवर सरपण आणा. ते म्हणते देवा घाई गडबडीमध्ये विसरलो ना, आता जाऊन आणतो ना. ती म्हणली आता जायला न्यायला किती वेळ लागेल ना, येतानाच आणायला तुला काय झालं ना. बरं एवढ्यावर थांबलं ना, ते बावलट तिच्या जवळ गेलं. कसं करतं देवा चुकलं, आम्ही तुमचे लेकर. म्हणलं बिनलाच्या बायकून तुम्ही लेकर. कारण की कधी कोणाच्या अंगात येईन. बरं त्यांच्या याय ना का, एक दिवशी आमच्या घरच्याच्याच अंगात आलं. मला म्हणली कापसाचे भूत न्यायला येतात का. दुपारी काल्याच कीर्तन केलं, मी येतो म्हटलं, पण मला जाणंच झालं नाही लोणकर साहेब. 12:30-1ला मी गेलो, गाडी वाजली, दरवाजा उघडला, तिने सुरू केलं मी तुम्हाला म्हणले होते ना कापसाचे भूत न्यायला या ना. म्हणलं शेजाऱ्याचा करंट इकडे लागला दिसतोय. आता बाजूला बघितलं, भिंतीवर होता कोडा, दुमता करून एकच वाडा. ती म्हणली हानू नको ना, उद्यापासून मी सगळे भूत आणते ना, पण हानू नको ना. कारण की जीवनामध्ये येत नाही आमच्या घरच्या अंगात. उगा विनोद सांगितलं, लोक सांगितलं, लोकांना राग येईन म्हणून आमच्यावर घेऊन सांगावं लागतं, आहे का नाही. आमचं एवढं इचकलं होय, आम्ही पांडुरंगाच्या नावाने अडचण तिने घरी झुलायचं. हा इतकं नाही इचकलं. बरं आणखी गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून जीवनामध्ये अंगात येतं, म्हणून आम्ही गाणी जपून म्हणतो देवाचे. तसं जीवनामध्ये आदिमाता भगवतीला विनंती ती रुक्मिणी माता करत होती. आणि रुक्मिणी माता म्हणली देवाला येण्याची सद्बुद्धी दे. बाकीच्या मैत्रिणी म्हणल्या जरा दमाने घे ना रुक्मिणी, एवढी घाई काय. म्हणले अहो घाईच झाली, आता सगळी माणसं वाट पाहतायत लग्नासाठी, बरीचशी वेळ झालं, वराडी मंडळी येऊन बसली आहे. आणि देवबाप्पासाठी लग्न काही वेळेला लांबतं, पण आपल्या देवाला या ठिकाणी धन्यवाद द्यावा लागते. लग्नाच्या अगोदर देवबाप्पा सुद्धा येऊन बसले. देवबाप्पासाठी टाळ्या वाजवा. आणि विशेष करून महाराष्ट्रभर फिरतो आम्ही, महाराष्ट्रभर फिरतो, पण स्तुती म्हणून नाही, पण या ठिकाणी आपल्या काल्याची पंगत स्वतः देवबाप्पांनी या ठिकाणी अन्नदान केलंय. ही काय सोपी गोष्ट नाही. विचार करा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. कारण की श्रीमंतीपेक्षा उदारता ही महत्वाची असते. आणि बरेचसे लोक म्हणतात की देवबाप्पा पंगत घालीत नाहीयेत. गावातले नाही, काही लोक म्हणतात ना, नास्तिक लोक म्हणतात देवबाप्पा म्हणजे ब्राह्मण लोक कधी अन्नदान करत नाहीत. अशा लोकांना म्हणा या हरिश्चंद्राच्या पिंपरीला, देवबाप्पाचा काल्याचा प्रसाद आहे. कारण की वारकरी जीवन आणि जीवनामध्ये सगळ्याशी प्रेमाने राहणं हे देवबाप्पांचं जीवन आहे. कारण की आम्हाला लई वेळ लागत नाही. देवबाप्पांची परंपरा आहे, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यांच्या आजोबा, त्यांचे वडील आणि देवबाप्पा ही सगळी वारकरी मंडळी आहे. आणि वारकरी परंपरा जोपासत असताना या ठिकाणी त्यांच्या मनात विचाराला काहीतरी आपल्याही हातून या ठिकाणी या नामयज्ञामध्ये अन्नदान घडावं, हा खारीचा वाटा आपलाही असावा, म्हणून त्यांनी अन्नदान या आपल्या सप्ताहासाठी दिलेलं आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की. आणि म्हणून जीवनामध्ये मैत्रिणी म्हणल्या रुक्मिणी जरा दम धरणा, धीर धरणा. त्यावेळेस ती म्हणली कसा धीर धरू. सुदेव ब्राह्मण
पाठविला येईना काय करू कसा ग बाई हरिविन धीर धरू हरिविन धीर धरू कशी ग बाई हरिविन धीर धरू कशी ग बाई हरिविना धीर धरू कसा ग बाई हरिविना धीर धरू कसा ग बाई हरिविना धीर धरू रुक्म्या मजला शिशुपालाची रुक्म्या मजला शिशुपालाची देतो काय करू कसा ग बाई हरिविन धीर धरू कसा ग बाई हरिविन धीर धरू कसा ग बाई हरिविन धीर धरू आणि परमात्म्याची वाट ती पाहू लागली वाट तुझी पाहताना डोळे माझे चिनले कुठे गेला काना तुझी विपरीत घडले कुठे कुठे मी शोध तुझला जीव हा वेडावला काना रे भेट दे ना मला तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला काना रे भेट दे ना मला ती रुक्मिणी माता या ठिकाणी देवाला विनंती करते. सज्जनाव तेवढ्यामध्ये पूजा झाली आणि ताट हातात घेतलं. मंद पावलाने रुक्मिणी मंडपाकडे निघू लागली. कन्हैया आले. सुदेवजीला बघितलं. रुक्मिणी मातेला आनंद झाला. सुदेवजीला साष्टांग नमस्कार केला आणि परमात्म्याला बघितलं. गडगड करत रथ आला आणि रथामध्ये रुक्मिणी मातेला उचल आणि रथामध्ये घेऊन परमात्मा निघाले. एवढी गोष्ट या ठिकाणी शिशुपाल आणि रुक्म्याला कळली आणि त्यांनी अडवलं. घनघोर असं युद्ध झालं. बलराम दादा ही भावाची पाठ राखण करण्यासाठी पाठीमागे आले होते आणि शिशुपाल आणि कन्हैया आणि रुक्मी यांच्यामध्ये युद्ध झालं. त्या युद्धामध्ये शिशुपालाला पराजित केलं. रुक्म्याचा शिरच्छेद करणार एवढ्यामध्ये रुक्मिणीने देवाचे पाय पकडले आणि सांगितलं, प्रभू कसा केला तरी माझा भाऊ आहे, त्याला जीवदान द्या. आणि रुक्म्याला जीवदान दिलं आणि रुक्मिणीला घेऊन परमात्मा द्वारकेला आले. गोपाल कृष्ण भगवान की. आणि द्वारकेमध्ये आल्याच्या नंतर सुंदर असणारा ब्राह्मण देवाकडून विवाह मुहूर्त बघितला आणि परमात्मा भीमकाला आणि भीमकीला घेऊन या विवाह सोहळ्यासाठी येण्याची आज्ञा केली. आणि सुंदर असणारा विवाह परमात्म्याचा द्वारकेमध्ये पार पडू लागला. सर्व 33 कोटी देव त्या विवाहासाठी उपस्थित. देव दानव यक्ष किन्नर ऋषी मुनी जपी तपी संन्यासी आणि सर्व लोक यज्ञ मंडपामध्ये लग्नासाठी उपस्थित झाले. आणि तो विवाह सोहळा आज आपण या पवित्र असणाऱ्या राजा हरिश्चंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पिंपरीमध्ये हा विवाह सोहळा करणार आहोत. या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित सर्व भक्तिमती माता मौल्या सर्व मंडळी आहे. आज या ठिकाणी योगायोग सुंदर आहे. आज तुलसी मातेचाही विवाह सोहळा आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. तुलसी माता आणि रुक्मिणी माता यांच्याबरोबर परमात्म्याचा विवाह होणार आहे. तरी या ठिकाणी आता इथून पुढच्या कार्यक्रमाचं सूत्र मी देवबाप्पाच्या स्वाधीन करतो. देवबाप्पांनी पुढे यायचं आहे. तुलसी मातेचा विवाह आणि कन्हैया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा होईल आणि नंतर